आले खरंच आले. ते आले. हॅलो, आवाज येतो? आले खरंच आले. सुस्वागतम. पुणे बार असोसिएशन आयोजित व्याख्यानमालेचे 5वे पुष्प गुंफले जात असताना आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व वकील बंधू भगिनींचे तसेच विचार मंचावरील मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्याख्यानाचे प्रास्ताविक आणि परिचय आपल्या असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप मोरे सर यांनी करावे अशी त्यांना मी विनंती करते. धन्यवाद मॅडम. आजच्या व्याख्यानमालेला आपल्याला लाभलेले वक्ते ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर, एक शांत संयमी व्यक्तिमत्व, ज्यांचा जन्म 1986 साली पाथर्डीतील एका छोट्याशा खेडेगावात झाला. त्यांचं शिक्षण BA LLB LLM ILS लॉ कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केलं. हे करत असतानाच त्यांना वाचनाची आणि शिकवण्याची आवड निर्माण झाली. त्यातून त्यांनी MPSC साठी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी स्वतः लॉ क्लासेस चालू केले. ॲडव्होकेट गणेश शिरसाट लॉ अकॅडमी या नावाने त्यांचे लॉ क्लासेस आपल्या पुण्यामध्ये आहेत. त्यांच्या हातून अनेक न्यायाधीश तसे अनेक वकीलही घडलेले आहेत. असे लाभलेले आपल्याला एक चांगले वक्ते ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर, ज्यांच्या कॉन्स्टिट्यूशनवरती प्रचंड प्रेम आहे, असे आपले गणेश शिरसाट सर प्रत्येक कायदा हा तोंडपाठ, डेफिनेशन तोंडपाठ, कधीही कोणत्या विद्यार्थ्याला कधीही मदत लागो, कायद्याच्या बाबतीत असो किंवा परीक्षेच्या बाबतीत असो, त्यात प्रत्येक वेळेस मदत करणारे, प्रत्येक वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना मदत करणारे आपल्या सर्वांचे लाडके असे लाभलेले आपल्याला आजचे वक्ते गणेश शिरसाट सर हे आपल्याला त्यांच्या वेळात वेळ काढून उपलब्ध झाले. त्याबद्दल त्यांचा हा दिलेला मी अल्पशा परिचय. धन्यवाद. यानंतर आजच्या आपले लाभलेल्या व्याख्याते ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर यांचे सत्कार आपले बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट भुजबळ सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या व्याख्यानाचा विषय हा आपल्यापैकी अनेकांना जिव्हाळ्याचा असा आहे. माननीय न्यायाधीश आणि सरकारी अभियोक्ता होण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या इच्छुकांसोबतच आपण सर्वजण या विषयावरील मार्गदर्शन घेण्यासाठी उत्सुक आहोत. आजच्या व्याख्यानासाठी लाभलेले वक्ता माननीय ॲडव्होकेट गणेश शिरसाट सरांना मी विनंती करते की त्यांनी या परीक्षांसंबंधी आम्हाला मार्गदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. आपल्या पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय भुजबळ सर, सर्व कार्यकारिणी, उपाध्यक्ष आमचे मित्र प्रताप मोरे सर, सम्राट जांभूळकर सर आणि सर्व कार्यकारिणी, परदेशी मॅडम, नफते सर, सिनियर ND पाटील सर, सोनवणे मॅडम आणि आपण सर्व
डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन आणि ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर एक्झामिनेशनचे प्रिपरेशन्स करणारे सर्व आपण ॲस्पिरंट्स, वकील बंधू भगिनी, आज आपण ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर आणि डिस्ट्रिक्ट जज ह्या दोन्ही एक्झामिनेशनचं कंबाईंड प्रिपरेशन कसं करता येईल याविषयी थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. तसं पाहिलं तर आपल्यातले बरेचसे ॲस्पिरंट जे आहेत त्या दोन्ही एक्झामिनेशनला क्वालिफाईड असतील. काही फक्त डिस्ट्रिक्ट जजला क्वालिफाईड असतील जर एज क्रायटेरिया एक्सीड झाला असेल तर. त्यामुळे दोन्ही परीक्षेचं कंबाईंड प्रिपरेशन त्याच्या स्ट्रॅटर्जीवर आपण फोकस करूयात. त्याच्या अगोदर दोन्ही पोस्ट अतिशय चांगल्या आहेत. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची ही जी पोस्ट आहे ही एक्झामिनेशन महाराष्ट्रात पहिल्यांदा होत आहे, प्रथमतः होत आहे. याच्या अगोदर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची रिक्रुटमेंट होत नव्हती. आपल्याकडे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर हे JMFC समोर सरकारची बाजू मांडतात आणि ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर हे सेशन्स कोर्टात सरकारची बाजू मांडतात. आपला 1996चा एक रूल असा होता की ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर ही 50% प्रमोशननी झाले पाहिजेत आणि 50% डायरेक्ट रिक्रुटमेंटनी झाले पाहिजेत. पण बऱ्याच वर्ष असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचं प्रमोशन होत नव्हतं आणि ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची डायरेक्ट रिक्रुटमेंट होत नव्हती. आणि मग ते जे काम होतं सेशन्स कोर्टातलं सरकारची बाजू मांडण्याचं, मग आपले पर्टिक्युलरली DGP आणि पर्टिक्युलरली बाकीचे जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी ही ती बाजू मांडायचे. ते काही परमनंट केडर नव्हतं, अपॉइंटेड होती मंडळी. त्याच्यावरनं एक वाद झाला होता, एक लिटिगेशन झालं होतं आणि ते लिटिगेशन सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की महाराष्ट्रातला 1996चा आणि BNSS नवीन जो आहे आणि CRPC नुसार महाराष्ट्रात ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर हे परमनंट केडर आहे. त्यामुळे परमनंट केडरची लोक तिथे लागतील तर तुम्हाला ते 50% डायरेक्ट अपॉइंटमेंटनी एक्झामिनेशननी भरावी लागतील. आणि त्यानंतर मग 2-3 वर्षापूर्वी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचे प्रमोशन झाले होते. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची 2022ला एक रिक्रुटमेंट आली होती आणि 50% प्रमोशन करून ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर भरले गेले, पण 50% व्हॅकन्सी शिल्लक होती जे काही नियमानुसार आहेत. आणि मग ती 50% व्हॅकन्सी भरण्याकरता 240 जागेची मागणी महाराष्ट्र शासनाने MPSC कडे केली होती की आम्हाला सध्याच्या घडीला महाराष्ट्रात इनिशियली 240 हे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर लागतील. आणि मग त्याची परीक्षा कशी घ्यायची हा MPSC समोर प्रश्न होता. तर ती सरळ सेवा परीक्षा असते, डायरेक्ट रिक्रुटमेंट जरी आपण म्हटलं सरळ सेवा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा नसते, सरळ सेवा असते. तर याच्यातला छोटासा फरक सांगतो. जर ती स्पर्धा परीक्षा असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल तर त्याच्यात प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू होतो, 3 स्टेज जातात. पण ती जर डायरेक्ट रिक्रुटमेंट असेल तर त्याच्यामध्ये सरळ सेवेमध्ये ती मोडली तर रिटन एक्झामिनेशन होते आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू होतो. त्यामुळे तुम्ही ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचे कालपर्यंत फॉर्म भरायची डेट होते, पण एक लिटिगेशन त्याच्यात पुन्हा झालं एज क्रायटेरियाच्या रिलॅक्सेशनमुळे. बॉम्बे हायकोर्टची ऑर्डर पण आहे त्याची, त्यामुळे आणखी थोडीफार डेट एक्सटेंड होईल ती. म्हणून तुम्ही ती जाहिरात वाचली असेल तर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या जाहिरातीमध्ये असं म्हटलं की फॉर्म भरून घेतले, सेंटर तिथं नाहीये आणि योग्य ते विद्यार्थ्यांचे फॉर्म आल्यानंतर परीक्षेचं स्वरूप कळवण्यात येईल. आणि ही अशीच पद्धत असते नेहमी. तर आपण आत्तापासून धरून चालायचं किंवा याची मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी याची रिटर्नच होईल, याची प्रिलिम नाही होणार, कारण ते स्पर्धा परीक्षेच्या क्रायटेरियात नाही, सरळ सेवेच्या क्रायटेरियात आहे. त्यामुळे जी लेखी परीक्षा होईल ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचे हे मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे. डिपेंड अपॉन नंबर ऑफ द स्टुडंट्स, किती फॉर्म फिलअप करतात, महाराष्ट्रातनं किती जण जात आहेत. एक 4-5 हजार विद्यार्थ्यांनी जरी फॉर्म भरले तरी ती रिटर्नच होणार. खूपच अगदी 15-20 हजार लोकांनी फॉर्म भरले तर मग प्रश्न निर्माण होतो प्रिलियम्स घ्यायची का नाही घ्यायची.
पण आत्ताच्या घडीला आपण असं धरून चालू आहे ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची रिटर्न एक्झामिनेशन होईल. रिटर्न एक्झामिनेशनचा तुम्ही पहिला दुसरा प्रश्न पडेल सिलेबस, तर ही सरळ सेवा असल्यामुळे याचा सिलेबस डिक्लेअर नसतो आत्ताच. त्यांची सिलेबसची कमिटी असते. आता मुलांचे फॉर्म भरून घेतल्यानंतर सिलेबसची कमिटी ते सिलेबस फ्रेम करत 2-3 महिन्यात सिलेबस डिक्लेअर होईल आणि सिलेबस डिक्लेअर झाल्यानंतर 2-3 महिन्याने ती रिटर्नची एक्झामिनेशन होईल. तसं पाहिलं तर मग आपल्याकडे सफिशियंट टाइम आहे. पण ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर हे सेशन्स कोर्टात सरकारची बाजू मांडतात, म्हणून आपण एक लॉजिकली प्रिपरेशन सुरू करत असताना सेशन्स ट्रायबल स्टॅट्यूट आणि मेजर क्रिमिनल लॉचं प्रिपरेशन करायचं. म्हणजे स्टार्टिंगला कोणत्याही परिस्थितीत आपले 3 नवीन क्रिमिनल लॉ जे आले, BNSS आणि BSA, या 3 नवीन क्रिमिनल लॉचं आपल्याला प्रिपरेशन करणं आहे. हे प्रिलियम्सला डिस्ट्रिक्ट जजला पण आहेत हे, आणि हे ऍडिशनल PPला आहे. हे जर सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित बॅलन्स केले तर मला वाटतं ना तुमचा अभ्यास सोपा होईल. असं धरून चाला की ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला तुम्हाला 5-6 महिने वेळ मिळाला आणि डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला 1-2-3 महिने वेळ मिळेल. त्याचे खूप मोठ्या जागा आहेत. 89 व्हॅकन्सी डिस्ट्रिक्ट जजला आहेत. डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेमध्ये 3 टायर स्ट्रक्चर आहे. प्रिलिम्स आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. पण डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा पोस्ट मोठी असल्यामुळे याचा सिलेबस नसतो. कधी याचा सिलेबस नसतो. फक्त डिस्ट्रिक्ट जजची एक्झामिनेशन आहे, प्रिलिम्स आहे, 100 प्रश्न असतील, 200 मार्काला असतील. सिलेबस कधी डिक्लेअर होत नाही. आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर पाहून आतापर्यंत किती विषयावर प्रश्न आलेत त्याचा अंदाजा घेऊन नवीन किती विषयाचं प्रिपरेशन करावं लागेल याचा अंदाजा घ्यायला लागतो. आणि जर 2007 पासून आपण पाहिलं डिस्ट्रिक्ट जजच्या प्रिपरेशनला, तर आतापर्यंत 103 विषयावर प्रश्न आलेत. आणि हे 103 विषय काही कुणाच्याने होत नसतात आणि ते करायच्या भानगडीत पण लागायचं नाही. ऍनालिसिस करून जर घेतलं तर 40 विषय असे आहेत. हे जर 40 विषयाचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला तर डिस्ट्रिक्ट जजची प्रिलिम्स आपली सहजासहजी क्लिअर होते. 40 विषय. खूप असं अट्टहास नाही धरला पाहिजे की मी 100च विषयाची तयारी करल. आता कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट गेल्या 15 वर्षात एका मार्काला आलाय डिस्ट्रिक्ट जजला. असे विषय ना सोडून द्यायचे असतात परीक्षेत. म्हणजे काय, एक बेसिक स्ट्रॅटेजी सांगतो. मे बी एखाद्या शिक्षकाने सांगणं चुकीचं असेल पण सांगतो. परीक्षार्थी वा ज्ञानार्थी होण्याच्या भानगडीत पडू नका. स्पर्धा परीक्षा आहे ना, ही चौकट असते. याच्यात मी किती हुशार, मला किती ज्ञान वगैरे वगैरे त्यांना काही घेणं देणं नाही. तू किती हुशार, एक चौकट आहे. ह्या चौकटीत एक डिमांड अँड सप्लाय थिअरी असते की आम्ही कसे प्रश्न विचारतो आणि त्याचे उत्तर कसे आम्हाला अपेक्षित आहे. रिटर्नच्या बाबतीत उत्तर कसे अपेक्षित आहेत आणि प्रिलियमच्या बाबतीत कोणत्या विषयाचे आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. ही चौकट स्वतःची आखून घ्यायची आणि एवढं मी व्यवस्थित करेल हे जरी तुम्ही केलं तरी परीक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे डिमांड अँड सप्लाय थिअरी, वरवर आपला अभ्यास करून निकाल आला पाहिजे. एकच क्रायटेरिया लावा, निकाल आला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा मी पास होऊन पुढे गेलो पाहिजे. प्रत्येक विषयात हे नका म्हणू की हा विषयात मला डिटेलमध्ये सगळं यायला पाहिजे. मग दोन्ही पैकी एक होईल. एक तर परीक्षा क्लिअर होणार आहे, नाही तर डिटेल स्टडी होणार आहे. तर तुम्ही ठरवून घ्यायचं दोन्ही पैकी काय करायचं तुम्हाला. कारण तुम्ही जर म्हटले आता मला BNSS डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे तर वर्ष त्याच्यात जाईल आणि चान्सेस आहे तू एज बार लवकर होशील म्हणजे बाकीच्या परीक्षा द्यायला वगैरे वगैरे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की आपण ठरवून घ्यायचं. समुद्र आहे आणि मी सांगतो CPCचे एकटा समुद्र आहे. आला तरी किती मार्क्स येते CPC. डिस्ट्रिक्ट जजला सगळ्यात जास्त प्रश्न CPCवर येतात. हा, तुम्ही जर मला एक्झॅक्ट आकडा विचारला की 2007 पासून 2024 पर्यंत डिस्ट्रिक्ट जजला टोटल किती प्रश्न आले तर एक्झॅक्ट 167 प्रश्न आले. एक्झॅक्ट आकडा सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला CPCवर आले. पण ऍट द सेम टाइम ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर वाल्यांनी CPCवर फोकस करायची गरज नाही.
कारण तो ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचं प्रिपरेशन करत बसला, मग CPC तू 1.5 महिना केला, तुला इकडे जायचंय, तो अभ्यास इकडे करत होता. म्हणजे कळलं पण पाहिजे आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला काय करायचंय. आणि CPC वाचत असताना आता तुम्ही सगळे सिनियर मंडळी आहात, सगळे कोर्टात प्रॅक्टिस करत आहात, सिनियर मंडळी आहात, प्रॅक्टिशनर्स आहात. कारण डिस्ट्रिक्ट जजला तर 35 वर्ष लागतात, 7 वर्ष प्रॅक्टिस लागते, म्हणजे मिनिमम तुमची 7 वर्ष प्रॅक्टिस आहे. ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला 8 वर्ष मिनिमम प्रॅक्टिस लागते, म्हणजे तुम्ही सगळे सिनियर मंडळी आहात. प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही डिस्ट्रिक्ट जजचा ऍडिशनल पीपीचा अभ्यास करायला घेता, एखादा बेरॅक्ट काढता, एखादं पुस्तक काढता, वाचता वाचता एखादं जजमेंट सापडतं आणि ते जजमेंट आपल्या केसला इंटरलिंक होतं. हा आपल्या एका केसमध्ये चालू आहे बरं का असं. आणि मग तुम्ही ते जजमेंट वाच, हे वाच, ते वाच, इतक्या खोलात जायला लागता की तुम्ही विसरून जाता की याच्यावर प्रश्न 1 मार्काला येणार आहे आणि 2 दिवस झालं मी एकच चॅप्टर वाचतोय. आणि मग ते टाइम मॅनेजमेंट होत नाही. हे नाही झालं पाहिजे. अभ्यासाला बसलात ना तर मग थोड्या वेळ अभ्यासच करायला पाहिजे. त्याच्यात मग सायटेशन वाच, डिटेल जजमेंट वाच, हे नाही झालं पाहिजे. डिमांड अँड सप्लाय थिअरी, जिथं जे पाहिजे ते जर तुम्ही केलं तर मात्र कमी वेळेत तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. अभ्यास कसा करायचा याच्या काही टेक्निक्स आहेत, म्हणजे अभ्यासाची मेथड आहे. आता प्रिलिम्स आणि एक रिटर्न आहे, ऍडिशनल पीपीची रिटर्न आहे, लेखी आहे, आणि डिस्ट्रिक्ट जजची स्टार्टिंगला तर प्रिलिम्स आहे. दोघांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. तुमचा जर कन्सेप्ट क्लिअर आहे तर लेखी असेल काय किंवा पर्टिक्युलरली प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह असेल काय, एकदम कमी वेळात तुम्ही एक्झाम क्लिअर करता. एक परीक्षेचा अँगल समजून घ्या. प्रिलिम्स हे ऑब्जेक्टिव्ह असते, इट इज अ एक्झामिनेशन ऑफ युअर इन्फॉर्मेशन. प्रिलिम्स ही नेहमी तुमच्या इन्फॉर्मेशनची परीक्षा असते, म्हणजे कुठेतरी तुम्ही तो विषय, तो टॉपिक, तो बेरॅक्ट, तो सेक्शन वाचलेला असतो आणि खाली 4 ऑप्शन येतात आणि 4 पैकी मग एखादा तुम्ही प्रश्न वाचला की एक आठवतं तुम्हाला, अरे हा, ह्या 4 पैकी हे एक उत्तर असू शकतं. सो इट इज एक्झामिनेशन ऑफ युअर इन्फॉर्मेशन. मेन्स रिटर्न असते, इट इज एक्झामिनेशन ऑफ युअर नॉलेज. किंवा तुमचा अभ्यास किती चांगला असेल तरी तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. मी खूप विद्यार्थी पाहिले, खूप ऍस्पिरंट्स पाहिले की एखादी गोष्ट खूप तोंडपाठ आहे त्यांना, पण पेन घेऊन लिहायला सांगितलं तर लिहिता येत नाही. आणि जर लिहिलं आणि डबल त्यांनीच ते वाचलं तर त्यांनाही कळत नाही की आपल्याला म्हणायचंय काय याच्यात, नेमकं आपण जे पानभर लिहिलंय त्याच्यात सांगायचं काय. हे नाही झालं पाहिजे, कारण ती तुमच्या नॉलेजची परीक्षा आहे. आणि इंटरव्ह्यू इज ऑलवेज एक्झामिनेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी. इंटरव्ह्यू ही तुमच्या पर्सनॅलिटीची परीक्षा असते कधी पण. बरं, तुम्हाला ना प्रिपरेशन करत असताना, डिस्ट्रिक्ट जजचं प्रिपरेशन करत असताना ह्या तिन्ही गोष्टी सोबत घेऊन जायला लागते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. कारण डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा हायकोर्ट कंडक्ट करतं, ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा MPSC कंडक्ट करतं. MPSC तुम्हाला वेळ देईल, हायकोर्ट वेळ देत नाही. हायकोर्टाने 89 जागांची जाहिरात टाकली, तुम्ही फॉर्म भरले, अचानक एक दिवस जाहिरात येत असते की 15 दिवसांनी प्रिलिम्स. समजा तारीख आली की 15 दिवसात प्रिलिम्स, प्रिलिम्स झाले की 8 दिवसात निकाल की 15 दिवसांनी मेन्स. समजा म्हणते काही कळायच्या आत इंटरव्ह्यूचं शेड्यूल लागतं त्याच्यात. तुम्ही जर डिस्ट्रिक्ट जजचं प्रिपरेशन करताय तर तुम्हाला आत्तापासून हे धरून चालणं गरजेचं आहे की मला डिस्ट्रिक्ट जजचा प्रिलिम्स आणि मेन्स सोबत करायचं. जसं आम्ही JMFC ला नाही करत असं, कारण आम्हाला सफिशियंट टाइम असतो. पण डिस्ट्रिक्ट जजला तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स सफिशियंट वेळ मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला सोबत करायचं. तुम्ही जर असं म्हटलात की मी आता प्रिलिम्सचा अभ्यास करतोय आणि मग प्रिलिम्स झाल्यानंतर मी मेन्सचा अभ्यास करते, तर ते नाही होत, कारण महिनाच मिळतो. हा, डिस्ट्रिक्ट जजची रिटर्न एक्झामिनेशन प्रिलिम्स पेक्षा सोपी आहे. त्याला 10-12 विषय आहेत. जसं प्रिलिम्सला सिलेबसच नाही, जसं रिटर्नला 10-12 विषय, ती सोपी आहे. तरी आत्तापासून करायचं. म्हणजे आता तुम्हाला काही गोष्टी एकदम पिक्चर क्लिअर झाला. परत फोड करून सांगतो मी, जेवढे क्रिमिनल सब्जेक्ट आहेत, हे क्रिमिनल सब्जेक्ट BNS, BSA, BNSS हे तिन्ही तुम्ही डिस्ट्रिक्ट जज आणि ऍडिशनल पीपीला मस्ट असल्यामुळे अगोदर करा. आणि ह्या तिन्हींचा कन्सेप्ट क्लिअर करून रिटर्न नोट्स काढा. त्या तिन्हीच्या रिटर्न नोट्स तुम्हाला डीजेला प्रिलिम्सला कामी येतील, डीजेला मेन्सला कामी येतील आणि ऍडिशनल पीपीच्या रिटर्नला कामी येतील. म्हणजे तुम्ही सोबत अभ्यास करत आहात याचा.
याच्यासोबत तुम्हाला मग डिस्ट्रिक्ट जजचा फोकस करणार आहेत, कारण अगोदर परीक्षा डिस्ट्रिक्ट जजची येईल हेही लक्षात ठेवा तुम्ही. ऍडिशनल पीपीची नंतर होईल. म्हणजे जोपर्यंत आपण टाइम झोन जुन्या अनुभवातनं मी थोडं सांगतो. मग तुम्हाला डिस्ट्रिक्ट जजला कॉन्स्टी आहे, बाकीचे विषय आहेत, ते विषयांची मी यादी देतो तुम्हाला. आता 103 विषय करणं काही शक्य नाही, पण एक 30-40 विषय तुम्ही कोणते करायला पाहिजे याची मी तुम्हाला यादी देतो. पण अभ्यास कसा करायचा हे महत्वाचं आहे. हे 3 विषय वाचताना थोडा बारकाईने वाचा, कारण तुम्हाला हे इंटरव्ह्यूलाही कामी येणार. आताही आज आमच्या JMFCचा इंटरव्ह्यूचा शेवटचा दिवस आहे, पण गेले 4 दिवस बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हाही प्रश्न विचारलाच आहे, किंवा BNS मध्ये नवीन काय आलं, BNSS मध्ये नवीन काय आलं, तुला काय वाटतं काय व्हायला पाहिजे, हे त्यांनाही विचारलं, तुम्हाला विचारणार. डिस्ट्रिक्ट जजचे पण इंटरव्ह्यू चालू आहेत, पण ते प्रमोशनचे जजेसचे चालू आहेत, जे डिपार्टमेंटल इंटरव्ह्यू चालू आहेत त्यांची चालू आहेत. आणि हे कॉमन प्रश्न असतात सगळ्यांना. त्यामुळे 3 विषय थोडे बारकाईने वाचा, आणि त्यात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे जुना आणि नवीन मध्ये काय फरक आहे. आता डिस्ट्रिक्ट जजच्या सिलेबसमध्ये जुने 3 विषय पण आहेत, IPC, CRPC, एव्हिडन्स. तर माझं म्हणणं ते काही करायच्या भानगडीत पडू नका, तुम्ही हे 3 नवीन करा. हे तुम्ही जर 3 नवीन केले, हे नवीन करताना तुमच्या लक्षात येईल जुन्यातलं काय डिलीट झालंय, नवीन काय ऍड झालंय, झालं दोन्ही येते. आणि खूप सेक्शन नंबरवर प्रश्न कधी जात नाही आपल्याला. आपल्या परीक्षेला सेक्शन नंबरवर प्रश्न जात नाही, किंवा मर्डरचा सेक्शन इतका होता IPC खाली आणि BNS खाली किती आहे वगैरे वगैरे. ह्या आपल्या परीक्षेत हा प्रकार होत नाही, कारण पोस्ट मोठी आहे. एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला क्वालिटेटिव्ह क्वेश्चन्स ते विचारले जातात. आता कसे वाचायचं हे आपण पाहूयात. अगोदर मी थोडं डिस्ट्रिक्ट जजचं घेतो. आता मी गृहीत धरून चालतो मेजॉरिटी जे आहे तुमच्यातले डिस्ट्रिक्ट आणि ऍडिशनल पीपी दोन्ही देतात. आता थोडंफार आपल्याला बॅलन्स करायला लागेल. सगळ्यात पहिला जर तुम्ही घेतला CPC, डिस्ट्रिक्ट जजला तुम्ही काय घेणार तर CPC. कशामुळे घेणार? कॉन्स्टी तर आपण स्टार्टिंगलाच घेतो, पण सोबत CPC. कशामुळे? तर 100 पैकी 15-20 प्रश्न कुठेच नाही गेले त्या CPCत, कारण आतापर्यंत 167 प्रश्न आले, आणि ऑन एन ॲव्हरेज दरवर्षी 10, 12, 13, 15, 10, 12, 13, 15 असा CPCचं वेटेज आहे. त्यामुळे माझं मत आहे की CPC. फक्त CPC तुम्ही ऍट अ टाइम, आता सिनियर असल्यामुळे ऍट अ टाइम करू शकाल का, किंवा किती वेळ मिळेल याच्यावर खूप जास्त महत्वाचं आहे. पण तुम्ही ठरवून घ्या CPC ला किती वेळ द्यायचा आहे. पण CPC वाचायची एक मेथड आहे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. सेक्शन्स ऑर्डर कधी डिस्ट्रॅक्ट करून वाचायचे नाही, प्रत्येक सेक्शनला ऑर्डर क्लब करूनच वाचायचे. पण परीक्षेच्या दृष्टीने एक खूपच सोपी मेथड आहे. CPC एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी सोपा आहे, प्रॅक्टिसिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी डिफिकल्ट आहे. ओके, माझं मत आहे काही दिवस आपण एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहूया त्याला. फॉर एक्झाम्पल, एक आपल्याकडे शाळेत आपण कॉज अँड इफेक्ट थेअरी शिकलेलो असतो, किंवा कॉज अँड इफेक्ट, हे घडलं की हे घडतं, ते घडलं की ते घडतं. CPC काय आहे ना, CPC मध्ये काय फक्त प्रोसिजर दिली, किंवा दिवाणी कोर्टात काय चालतं, काय दिलंय प्रोसिजर, रूल. मग स्वतःला 3च प्रश्न विचारायचे वाचताना. हा रूल दिलाय. दुसरा प्रश्न विचारायचा, हा रूल मी फॉलो केला नाही तर व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस, याचा परिणाम काय होणार, परिणाम शोधायचा. आणि तो CPC 100% आहे. आणि तिसरा प्रश्न स्वतःला विचारायचे, हा रूल मी फॉलो केला नाही आणि याचे जर हे परिणाम घडले तर याच्यावर उपाय काय आहे, व्हॉट इज द रेमेडी. सो रूल, कॉन्सिक्वेन्सेस आणि रेमेडी, ह्या 3 लाईन मध्ये CPC संपून जातो. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो फक्त. फॉर एक्झाम्पल, प्लेंटचा चॅप्टर आहे आपला, की प्लेंट शॅल कंटेन कॉज ऑफ ऍक्शन. सरळ सरळ प्रश्न येतो डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला. इफ प्लेंट डज नॉट कंटेन कॉज ऑफ ऍक्शन, ऑप्शन ए प्लेंट मे बी रिटर्न, ऑप्शन बी प्लेंट मे बी रिजेक्टेड, ऑप्शन सी सूट शॅल बी डिसमिस्ड, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आपण रूल वाचलाय, प्लेंट ऑर्डर 7 रूल 1, प्लेंट शॅल कंटेन कॉज ऑफ ऍक्शन. स्वतःलाच प्रश्न विचारायचा, नाही लिहिला मी कॉज ऑफ ऍक्शन प्लेंट मध्ये, तर आपल्याला पुढे उत्तर सापडतं कॉन्सिक्वेन्सेस, ऑर्डर 7 रूल 11, दॅट इज प्लेंट शॅल बी रिजेक्टेड. 7-11 आपण जनरल त्याला म्हणतो. आता प्रश्न आहे की माझ्याकडनं प्लेंट मध्ये कॉज ऑफ ऍक्शन लिहायचा झाला, मी नियम फॉलो केला नाही, त्याचे परिणाम घडले, माझा प्लेंट रिजेक्ट झाला. आता शोधायचं व्हॉट इज द रेमेडी अवेलेबल टू मी. याच्यात आता रेमेडी काय आहे मला.
आणि मग आपल्याला तिथे सापडते की फ्रेश सूट ऑन सेम कॉज ऑफ ऍक्शन मे बी फाईल्ड. त्याच्यात डबल प्रश्न विचारतात. डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेला. इफ प्लेंट डज नॉट कंटेन कॉज ऑफ ऍक्शन अँड प्लेंट इज रिजेक्टेड, देन ऑप्शन ए, fresh suit on same cause of action is barred. Option B, fresh suit on same cause of action may be instituted. Option C, fresh suit on same cause of action may be instituted subject to law of limitation. Option D, none of the above. हे बारकावे ज्यावेळेस तुम्ही पाहत जाता त्यावेळेस तुमचा सीपीसीचा अभ्यास झालेला असतो. तुम्ही सीपीसीचा कोणताही क्वेश्चन पेपर काढून पहा डिस्ट्रिक्ट जजचा, कोणता याच्या बाहेर जास्त प्रश्न जात नाही. पण हे शोधणंच खूप डिफिकल्ट आहे. कारण सीपीसीत रूल एका ठिकाणी आहे, तो रूल फॉलो नाही झाला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस दुसऱ्या कोपऱ्याला आहेत आणि त्याची रेमेडी तिसऱ्या ठिकाणी आहे. हे ज्यावेळेस एका चार्टमध्ये बसेल ना, एका चौकटीत, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी आमच्या JMFCचे 1-2 स्टुडंट होते, असे ग्रुपने अभ्यास करत होत्या. त्यांनी एक चार्टच बनवला होता. प्रिलियम्सचे सीपीसीचे सगळे रूल्स छोट्यामध्ये, त्या रूलच्या समोर हा रूल फॉलो नाही झाला तर परिणाम कॉन्सिक्वेन्सेस कुठे आणि ह्या कॉन्सिक्वेन्सेसला रेमेडी कोणत्या रूलमध्ये आहे. ते चार्टच भिंतीवर लावून दिला होता. 80% ती सीपीसी तिथंच कव्हर होतो एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्यात तुम्हाला जजमेंट नाही वाचायचे, सायटेशन नाही वाचायचे, खूप डीपमध्ये नाही जायचंय, ह्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय त्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय हे नाही करायचं. हे जर खूप करत बसलात तर ते एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने अप्रोच होणार नाहीत. लक्षात घ्या तुमच्या. तुम्हाला पुन्हा सांगतो, परीक्षार्थी व्हायचंय, बरोबर, ज्ञानार्थी नाही. ज्यावेळेस आपल्याकडे एखादा मॅटर येतं त्यावेळेस आपण ते डिटेलमध्ये जजमेंट वाचतो. पण आता परीक्षेला बसायचंय आपल्याला, आर्ग्युमेंट नाही करायचं. आणि ते पण 2 तासात एवढं सगळं आपल्याला घेऊन यायचंय आणि त्याच्यात 3 महिन्यात सगळे एवढे सगळे विषय करायचे. त्यामुळे कुठेतरी प्रायोरिटी तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे आणि अभ्यासाची मेथड तुम्हाला डिसाईड करणं गरजेचं आहे. जर नाही तर प्रॉब्लेम होतो. हे करत असताना तुम्ही जर ज्युडिशरीत तुम्हाला यायचंय किंवा पब्लिक विंग मध्ये तुम्हाला यायचंय ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर, तर सगळ्यात महत्वाची स्टेज असते इंटरव्ह्यू. आता डिस्ट्रिक्ट जजचे तर इंटरव्ह्यू हायकोर्ट जज घेतात, 3 लॉर्डशिप इंटरव्ह्यूला बसतात आणि सरळ सरळ क्रायटेरिया असतो किंवा हे व्यक्ती डायसवर बसण्याच्या पात्रतेचा आणि पर्सनॅलिटीचा आहे का, सिंपल क्रायटेरिया असते. इकडे तुम्हाला मेन्सला 200 पैकी 200 पडू द्यात, पण जर पॅनलला जर वाटलं नाही हे तेवढं इथिक्सचा नाहीये तर ते पास नाही करत. आणि तिथं इंटरव्ह्यूला डिस्ट्रिक्ट जजच्या फेल झालं तर फेलच आहे, तिथं प्रश्नच नाही. बरं, तिथं काही से पण नाही हा, कारण तुमचं सगळं घेऊन बसतात ते सगळं. म्हणजे तुम्ही ते डिस्ट्रिक्ट जजच्या वेळेस जे फॉर्मवर लिहून दिले ना, मी एवढ्या 10 केसेस चालवल्या आणि मी एवढ्या 20 केसेस चालवल्या, हे सगळं सगळं रेकॉर्ड तिथं गोळा असतं इंटरव्ह्यूला, सगळं समोरच असतं त्यांच्याकडे. आणि त्यांना हे माहित असतं हे खरंच कोर्टात फिरकलं होतं का नव्हतं आणि यांनी खरंच आर्ग्युमेंट केलेले होते का नव्हते. तसं काही होत नाही ते. त्यामुळे तुम्हाला त्या केसेस पण तितक्याच महत्वाच्या असतात, त्यांच्याकडे सगळं असतं. कारण सिंपल आहे, एकदम लॉजिक एकदम सिंपल आहे. 35 ते 45च्या मध्ये डिस्ट्रिक्ट जज होणारा माणूस हायकोर्ट होतो. ही काय दगडावरची पांढरी रेष आहे. अनलेस अँड अंटिल त्या 10 वर्ष त्यांनी झाल्यानंतर 10 वर्षात काही उद्योग करू नये, ते 100% हायकोर्ट होतो. आणि त्यांना घेतानाच ही अप्रोच असते की हे भविष्यातला हायकोर्ट जज घ्यायचंय का नाही घ्यायचं, याला ती अँगलच तो असतो तो. त्यामुळे तितका शार्पनेस आपल्याकडनं एक्सपेक्ट पण आहे, त्यांना तेवढा शार्पनेस एक्सपेक्ट आहे. ह्या दोन्ही परीक्षेला ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची पण पोस्ट खूप मोठी आहे. ती फर्स्ट टाइम आली, त्याच्यानंतर त्याचे पुढचे फ्युचर प्रॉस्पेक्ट्स काय, हा खूप मोठा इश्यू आहे. हळूहळू तुम्हाला ते लक्षात येईल. पण मी रॅदर दॅन सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट केली होती किंवा ज्यांनी नसेल तुम्ही हे फॉर्म भरा. मी इन्सिस्ट केलं, माझ्याकडे जेवढे आले गेल्या 15 दिवसामध्ये मी इन्सिस्ट करत होतो की हा फॉर्म भरा. ही मोठी पोस्ट आहे ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर. याच्यात फ्युचर प्रॉस्पेक्ट पण करिअरमध्ये आपल्याला चांगलेच येणार आहेत आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा होत आहे आणि त्या फर्स्ट बॅच मध्ये आपण जातोय, तर आणखी फ्युचरमध्ये बऱ्यापैकी आपल्याला प्रॉस्पेक्ट त्याच्यात येतील. अनेक हॉरिझॉन्स ओपन होतात. त्यामुळे दोन्ही महत्वाचे आहेत. एवढ्या मोठ्या पोस्टला त्यांना तितका शार्पनेस पण एक्सपेक्ट आहे. ह्या दोन्ही पोस्टला असं होणार नाहीये किंवा मी चालता चालता प्रिपरेशन करत होतो आणि मी आपलं प्रिपरेशन केलं, माझं झालं आणि झालो मी सिलेक्ट, हे नाही होणार. मग ते असं नाही होत.
की मी आलो, मी पाहिले, मी जिंकले वगैरे वगैरे. तू आला, तू बऱ्याच वर्ष पाहिलं आणि वेळात वेळ काढून तू जिंकला. ओके, ते होणार नाही. त्यामुळे तुम्ही किती वेळ देतायत ह्या प्रिपरेशनला याच्यावर डिपेंड आहे. आणि एकदम तुम्ही फ्रँक स्पष्ट तुमचं म्हणणं आहे मी दिवसभरात 2 तास अभ्यास करणार आहे मग होणार आहे, तर नाही होणार आहे. हा, मग नाही होणार. मी दिवसभर 2 तास अभ्यास, इथे लोक 12-12 तास अभ्यास करून राहिले ज्यांना करायचं त्यांना. ओके, त्याच्यात तू 2 तासात मग आता कसं बरं 40 विषय मिनिमम करायचे डिस्ट्रिक्ट जजला. काही झालं तरी ऍडिशनल पीपीला 20 विषय तर पडतच असतात. हा, काही झालं तर त्याच्यातलेच ऍडिशनल 3 मेजर क्रिमिनल लॉज वरचे सगळे सेशन्स ट्रायबल धरून चाला. पॉक्सो, अॅट्रॉसिटी, सरसकट सगळे मोका आणि आत्ताही धरून चाला. याशिवाय सिलेबसला येणारच सेशन ट्रायल. आणि खाली सेशन्सकडे जे अपीलला जातात तेही सब्जेक्ट धरून चाला क्रिमिनलचे. डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेतले जे विषय आहेत 40-50 त्यातले सिव्हिल काढले, राहिलेले क्रिमिनल पकडले की ऍडिशनल पीपीचा सिलेबस तयार होईल. तुम्हाला सांगतो म्हणजे एकदम सोपं लॉजिक. तसं ते बनवणारे वेगळे मोठे लोक आहेत, ते बनवतील शांतपणे वगैरे. ते त्यांचं काय 2-5 विषयाचा इकडं तिकडं फरक पडेल, तोही आपल्याला काही कन्सर्न नाही. 2-5 जास्त, 2-5 कमी, एखादा दुसरा इकडं, पण व्यवस्थित होईल ते. मग आता प्रिपरेशन कसं करायचं, तर आतापासून थोडी इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला करावं लागेल. आणि इंटरव्ह्यूला पर्सनॅलिटी मॅटर करते. आणि पर्सनॅलिटी म्हणजे मी हे नाही म्हणत आहे की हे दिसतोच कसा, ते नाही. हा पोलाइट आहे का, हा डिसेंट आहे का, हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूडचा आहे का, की हा ॲरोगंट आहे. तुमच्यातला एखादा थोडा जरी स्लाइट ॲरोगंट वाटला ना, स्लाइट, तू किती हुशार असू तुला फेलच करणार. तू किती धडका हा, तू पास नसतो होत. आणि त्यांच्याकडे ते विद्यार्थीची जी पर्सनॅलिटी कशी आहे हे शोधण्याला 1000 टॅक्टिक्स आहेत. ते खूप मोठी लोक आहेत तुम्हाला सांगतो इंटरव्ह्यूला बसलेले. डीजेला 3 लॉर्डशिप बसतात. ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला भविष्यात जरी कोणी बसलं तरी एमपीएससीचे चेअरमन बसतील, एखादा ज्युडिशरीतलं मोठं व्यक्तिमत्व बसेल. यांना 5 मिनिटात पोरग कळतं. हा, 5 मिनिटात हे किती पाण्यात आहे. आणि ते आपल्याला ऐकत असतात. हा तू गप्पा हाण, आम्ही ऐकायला बसलेलोच आहोत. म्हणजे दे नो थाउजंड्स ऑफ टॅक्टिक्स की याची पर्सनॅलिटी कशी आहे. तुम्हाला मी उदाहरण देतो. मग आतापासूनच काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. म्हणजे ॲरोगन्स असेल तर फेल कसा होतो याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या परीक्षेचं देतो. आमचा एक विद्यार्थी होता, खूप चांगला अभ्यास होता त्याचा, नाही अशातला भाग नाही. जेएमएफसीच्या इंटरव्ह्यूला त्याचं 1दा-2दा राहिलं. आणि ते डिस्ट्रिक्ट असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा देत होता, पण ते फायनान्शियली खूप चांगलं होतं घरचं. त्याला कुणी यायचं आणि म्हणायचं अरे तू कशाला देतो, तुला काय गरज. असं आता काही दिवसांनी माणूस चिडत असते. त्याचं असं म्हणणं होतं मी हे जे आहे ते घरच्यांचं आहे, माझं स्वतःचं अस्तित्व काय ना. तर त्याचं म्हणणं होतं मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता, माझ्या स्वतःच्या नावाची आयडेंटिटी निर्माण करण्याकरता हे करतोय, पैसा करता नाही. पण आता पब्लिक ऐकत असते का, पब्लिक ऐकत नसते. आलं दर 2 दिवसांत भेटलं तुला काय गरज आहे, हातात पुस्तकं दिसले का तुला काय गरज. त्याचं नेचर असं होऊन गेलं. ते काय म्हणायचा पैसा करता नाही करत. ते काय म्हणायचा पैसा करता नाही करत, असं स्वभाव होऊन झाला. पैसा करता नाही करत. कुणी विचारलं का तुला काय गरज आहे, पैसा करता नाही करत रे, असं एक स्वभाव झाला. आणि असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या इंटरव्ह्यूला त्याला पॅनलने एक प्रश्न विचारला, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचं बेसिक पे स्केल किती. काय प्रश्न विचारला, बेसिक पे स्केल. आणि हा विचारतात, हा जेएमएफसीला आणि एपीपीला विचारतात. तुम्हाला पेमेंट नाही विचारणार. ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला विचारू शकता, डिस्ट्रिक्ट जजला कधीच नाही विचारत आपण. आता तो म्हटला सॉरी सर मला माहिती नाही, सॉरी सर मला माहिती. बरोबर होतं. पण इंटरव्ह्यू मध्ये एक प्रकार असतो स्ट्रेस इंटरव्ह्यू. स्ट्रेस इंटरव्ह्यू म्हणजे समोरच्याला अशी जाणीव करून द्यायची तू शून्य आहेस आणि त्याच्या अंगावर हसकायचं. त्याचं एकदम काय येतं का तुला, कशाला आला. याचं कारण असतं, तुम्ही ज्यावेळेस त्या खुर्चीवर बसताना ऍज अ जज म्हणून जेएमएफसी डिस्ट्रिक्ट जज, तर समोर एखादे 60-65 वर्षाचे सिनियर व्यक्तिमत्व आर्ग्युमेंट करायला आले, तुम्ही 25-30 वर्षाचे, ते हसकायला लागलं तर हे प्रेशर मध्ये नाही आलं पाहिजे ना. एवढा मोठा माणूस हसकला आपल्याला,
ते खालून वसकलं का हे वरून पर्टिक्युलरली स्टेबल राहिलं पाहिजे. हे पॅनिक झालं तर काय राहिलं ना त्याच्यात. तर त्यांचा ते लॉजिकचाच भाग असतो, म्हणून ते अगोदरच होसकून घेतात इंटरव्ह्यूला. आणि हे किती व्हायबल होतं त्याच्यावर ठरवते त्याला पास करायचं का नाही करायचं. म्हणून त्याला स्ट्रेस इंटरव्ह्यू म्हणतात एकदम. मग त्याला ते एकदम जोरात होसकले. त्याला कशाला आला म्हणतो, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचं म्हणे वर्षभर प्रिपरेशन करतो, तुला सॅलरी माहित नाही म्हणे, बेसिक माहित नाही. एकदम जोरात चिडले त्याच्यानं. आणि मग माणसाचे काही नॅचरल गुण असतात. किती दाबण्याचा प्रयत्न केला 15 मिनिटांनी उफाळून येतातच येतात. म्हणजे एखादा नवीन माणूस भेटला की आपण एकदम कसं एकदम सिन्सिअर पोलाइट वगैरे वगैरे वगैरे, पण एक 5 मिनिटं त्याच्याशी फ्रेंडली झालं का गुण दाखवायला सुरुवात होतेच होते. बरोबर. म्हणजे कधी पण कोणत्याही व्यक्तीला सगळ्यात जवळचा मित्र चांगला ओळखत असतो. हे कसं आहे, बाकीचेच म्हणत असते हे कसं आहे आम्हालाच माहिती आहे फक्त. तर त्याचं ते वसकल्यामुळं त्याच्या तोंडातनं एक शब्द निघून गेला, मी पैसा करता नाही करत आहे. ते काय म्हणला, एकच शब्द, मी पैसा करता नाही करत. ते ना थोडं क्रॉस गेल्यासारखं झालं, पॅनलला काउंटर केल्यासारखं झालं, उलटा बोलल्यासारखं झालं. त्याच्याही लक्षात आलं अरे आपण उलट बोललो, थोडं काउंटर केलं. नंतर त्यांनी कव्हर करायचा प्रयत्न केला पण नाही. त्याला ना 19 मार्क दिले इंटरव्ह्यूला, फेल केला. 5 ला 21 लागत होते आणि त्याला रिटर्नला 120 मार्क होते. आणि त्याला इंटरव्ह्यूला जर आणखी 2 पडत असते तर 550 जागा होत्या. ते महाराष्ट्रात 40व्या नंबरने पास झाला असता, 40व्या नंबर. त्याच्या 550च्या लिस्टमध्ये नव्हता ते कुठे. हे ना हे प्रचंड पाहिलं जातं की पॉझिटिव्ह किती आहे, कॉन्फिडंट किती आहे, पोलाइट किती आहे. तुम्हाला जर जायचंय आणि इंटरव्ह्यू क्रॅक करायचा ह्या दोन्ही परीक्षेचा, हे तुम्हाला आत्तापासूनच यायला लागतं. हे आत्तापासून तुम्हाला तुमचा स्वभाव बनवावा लागेल. तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. नॉलेज आहे ना, इगो असतो. नॉलेज असते ना तर इगो असतो. थोडं नॉलेज आलं का इगो येतोच, थोडं जादा आलं का जास्त येतो. खूप कमी लोक असतात की प्रचंड नॉलेजेबल आहेत पण जमिनीवर आहेत, पण असतंच नॉलेज, कुणाचंही असतंय. आपण पण कधी पण कुणालाही फोनवर बोलताना आपण पहिल्यांदा फोन केला त्याला हेच सांगणार, ऍडव्होकेट XYZ बोलतोय. ती एका प्रकारची इगोच असतोय, तू नीट बोला मी वकील आहे. 100%. एखादा डॉक्टर आहे तेही तेच सांगतो. तुम्ही कधी पाहिलंय का एखादा BA झालेला माणूस फोनवर बोलतोय, ABC BA बोलतोय? त्या बिचाऱ्याला इगो नाही, नॉलेज इगो असतो. आणि इगो एरोगन्स कडे झुकत असतो. एक विद्यार्थी होता आपला माहूरगड, माहूरची देवी, तिथला विद्यार्थी होता. ती इंटरव्ह्यूला गेला, खूप शार्प पोरगा होता. ती इंटरव्ह्यूला गेला आणि त्याला विचारलं, लॉर्डशिपने विचार, देवीला जातो का म्हणतो दर्शनाला. अरे बॉर्न अँड ब्रॉट अप तिथलाच होता म्हणे. हो. किती पायऱ्या आहेत म्हणे. आता बॉर्न अँड ब्रॉट अप देअर, तिथं जन्म झालाय, लहानपणी काय काम असते, उड्या मारत 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 1 2 3 ते तिथं शिकलेलं असते. मोदत मोदत वर जायचं, मोदत मोदत खाली यायचं. त्याला एक्झॅक्ट आकडा माहित होता, एक्झॅक्ट. त्याने सर इतक्या आहेत. ते पॅनल हसकलं त्याच्यावर. काय खोटं बोलतो म्हणे, खोटं सांगतोस म्हणे तू. आम्ही जाऊन आलो मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, एवढ्याच जागा आहेत, एवढ्याच पायऱ्या आहेत तिथे, तू धडधडीत खोटं सांगत आहेस. आता ना याच्या लक्षात आलं की आपण जे सांगितलंय ना ते आकडा परफेक्ट आहे. आपल्या वयाचे 25 वर्ष तिथंच गेलेत. आणि समोरचे जे सांगत आहेत ना ते जे नंबर सांगतायत ते चुकीचं आहे. पण ना बोलायची वागायची पद्धत असते की आपल्या समोर कोण बसलंय, ते सिनियर आहेत, ते लॉर्डशिप आहेत, ते MPSC चे चेअरमन आहेत. आता नॉलेज इगो कडे कसा झुकतो, आणि तो खूप सुंदर उदाहरण. तो जर म्हणला असता ना की नाही नाही तुमचं चुकतंय इतक्याच आहेत, फेलच केला असता. तुम्हाला सांगतो फेलच केला असता, फेलच. पण ते एकदमच शार्प होता. त्याने सांगितलं सर माझ्या मते इतके आहेत, माझ्या मते इतके आहेत. तो झाला कॉन्फिडन्स. पण माझं चुकत असेल तर आय विल करेक्ट माय सेल्फ. तुमचं नाही चुकत आहे, तुमचं नाही चुकत आहे, माझं चुकत असेल तर आय विल
करेक्ट मायसेल्फ. हा, हे झाला पोलाइटनेस. पहिला झाला कॉन्फिडन्स. कारण कॉन्फिडन्स पण हल्ला नाही पाहिजे आणि ॲरोगन्स पण नाही आलं पाहिजे. आणि मग ते पॅनल त्याला हसलं आणि त्याला सांगितलं की नाही म्हणे, बरोबर आहे तुझं. त्यांना काही घेणं देणं नव्हतं पायऱ्या किती येत आणि काय येत, काय करायचं त्यांना. त्यांना हेच पाहिजे होतं ह्या प्रश्नात ना, ॲरोगंट आहे का पोलाइट आहे, कॉन्फिडंट आहे का पर्टिक्युलरली अजिबातच कॉन्फिडंट नाही. एखाद्याने प्रेशराईज केलं तर प्रेशरला किती झुकू शकतो. ह्या क्वालिटी कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये लागतात. की JMFC असेल, डिस्ट्रिक्ट जज असेल, ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर असेल. आणि ह्या तुम्हाला आत्तापासूनच तुमच्यामध्ये इनकल्केट करायला लागतील, आत्तापासूनच. ते हे नाही होऊ शकत की आता मी डिस्ट्रिक्ट जजच्या इंटरव्ह्यूला आलोय, ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या इंटरव्ह्यूला आलोय, महिनाभरात माझा इंटरव्ह्यू आहे आणि आता महिनाभरात मी पोलाइट होणार आहे. ते का सलाईन आहे का, याला पोलाइटचं सलाईन लावा महिनाभर. ते तुम्हाला आत्तापासूनच व्हायला लागेल. आणि ना तुम्हाला लक्षात येतं, पहा मी तुम्हाला आपल्या बारचं उदाहरण देतो. मागच्या वर्षी आपला राज नलगे झाला, 36व्या वर्षी तो डिस्ट्रिक्ट जज झाला. महाराष्ट्रात गेल्या 5-7 वर्षात 36व्या वर्षी कुणीच नाही झालं, डायरेक्ट कुणीच नाही झालं. पण तुम्ही कधी त्याला भेटला असेल, पाहिला असेल, ते ना प्रचंड नॉलेजेबल पण एकदम शांत पोरगा. ते पाहिलं वाटतं एकदम पोलाइट, कधी कुणाशी काही हे नसेल. हे गुण आहेत ना तुमचे, क्वालिटी आहेत ना, हे 1000% वर्कआउट करतात. म्हणजे काहीच अर्थ नसते. बरं तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज व्हायचंय ते आत्ताही आणखी एक सांगतो. आपण जे कोर्टात आता आर्ग्युमेंटला जातोय ना, त्या साहेबासोबत वाद न घालू, त्याचा रिपोर्ट जातो तुमच्याकडे. हा, त्याच्यासोबत वाद न घालू, तिथं त्याच्यासोबत तुम्ही वाद घालत बसलेत ना विनाकारण, तर मग त्या ॲरोगन्सकडे जातं. तुमचा मुद्दा काय आहे ते सांगणं, समोरच्याच्या मुद्द्याला कॉन्ट्रडिक्ट करणं वेगळ्या गोष्टी आहेत. मेरिटवर मी कसा बरोबर हे पोलाइटली सांगता येतं, त्याच्याकरता हसकूनच सांगितलं पाहिजे अशातला भाग नाही. ते करू नका तुम्ही. आत्तापासून तुम्ही हे गुण थोडे इनकल्केट करा, तुम्हाला खरंच 1000% फायदा होईल. मी तुम्हाला आजही सांगतो 1000%. अदरवाईज तुम्ही किती हुशार राहा, तुम्ही प्रिलिम्स पास होताल, तुम्ही मेन्स पास होताल, पण इंटरव्ह्यूला तुम्ही अडकणार याची चान्सेस जास्त आहे. खूप कमी असं होतं की खूपच ॲरोगंट आहे तरी इंटरव्ह्यू क्लिअर झाला नाही होत. त्यांच्या लक्षात येऊन जातं एक 5-10 मिनिटात, अरे हे ॲरोगंट आहे. आणि लक्षात कसं आणायचं, ते बोलता बोलताच प्रश्न विचारून घेतात. आणि इंटरव्ह्यू म्हणजे एकदम आपल्याला असं वाटतं की खूपच फ्रेंडली चॅट चालू आहे. ते एवढेच तितक्याच प्रेमाने या बसा, कुठून आलात, काय आलात, तितक्याच पाणी घेणार का वगैरे वगैरे. कधी कधी पॅनलमध्ये चहा घेत असतं, मग ते आता आपल्यालाही विचारतात चहा घेणार का. आपणही शांतपणे थँक्यू सर एकदम पोलाइटली. त्यानंतर अरे नाही नाही लाजू नको, घे चहा. मग लगेच नाही म्हणायचं, बरं आणा मग आता तुम्ही घेताय. हे गरजेचं आहे. अभ्यास तुमचा एकीकडे आणि पर्सनॅलिटी एकीकडे. आणि तुम्हाला जर ह्या परीक्षा क्लिअर व्हायचं असेल तर दोघांची सांगड घालावी लागेल, तुमचं नॉलेज, तुमचा अभ्यास आणि तुमची पर्सनॅलिटी. म्हणूनच इंटरव्ह्यू असतो ना, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. ह्या 3 टायर स्ट्रक्चर कशाला असतात मग? प्रत्येक स्टेजला एक एक अँगल पाहण्याकरता असतो ना. त्या अँगलने तुम्ही थोडं पाहायला पाहिजे. आणि याच्याकरता काही वेगळं नाही लागत. पहा पोलाइटनेस वगैरे याच्याकरता खूप सोप्या गोष्टी आहेत. कोर्टात प्रॅक्टिस करता करता होते. कोर्टात आर्ग्युमेंट करताना आपण पोलाइटली आर्ग्युमेंट केलं, आपलं समजा इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस चालू आहे, असं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर पहिल्यांदा मी ऐकमेन हात जोडून घेणारच आहे. एकदम सोपं आहे. कोर्टात आपण बसलो, कोर्टात चेअर बसायला जागा नाही, कुणी आपले सिनियर आले, आपले सिनियर आहे, आपलं उठायचं, आपलं बसायला जागा द्यायची. आपलं ते आपल्या पोलाइटनेसचा भाग आहे ना, आपल्या रिस्पेक्टचा भाग आहे. नॉट नेसेसरी ते आपलेच सिनियर पाहिजेत. नाही ते बऱ्याच वेळा असते आपला कुठं सिनियर, जाऊ दे आपलं काय करायचं, त्यांचं खरंच काही नाही जात. पण तुला परीक्षा द्यायची ना तर प्रॅक्टिस झाली ना आपल्याला, चला एक गुण आपल्या अंगात इनकल्केट होत आहे हळूहळू, आणि ते वर्षभरात होऊन जातं. त्यामुळे तेही तुम्ही आत्तापासून थोडं लक्षात ठेवा. अभ्यास करत असताना बेअर ऍक्ट हा मेजर सोर्स असतो. बेअर ऍक्ट शिवाय बाहेर काही वाचायची गरज नाही. बेअर ऍक्ट इज द की. पण हाऊ टू रीड बेअर ऍक्ट इज अन आर्ट टू बी डेव्हलप्ड. बेअर ऍक्ट वाचायचे कसे
ही कला आहे. आणि बेअर ऍक्ट 3दा वाचून झाल्यानंतर कळायला लागतं की कसे वाचायचे ते. म्हणजे लक्षातच आलं पाहिजे, कोणतेही डेफिनेशन असेल, काही असेल, बेअर ऍक्ट वाचताना एकदम बारकाईने आपल्याला प्रश्न कसे विचारतात. फॉर एक्झाम्पल थेफ्ट असेल, सिंपल डेफिनेशन आहे, whoever intended to take dishonestly any movable property out of the possession of any person without that person's consent or moves that property in order to such taking commits theft. Taking dishonestly movable property out of the possession without consent. 5 शब्द आहेत. ह्या 5 शब्दावरच प्रश्न असतो की theft can be committed in respect of A, movable property, B, immobile property, C, both, D, none of the above. In theft, which of the following is essential element? A, taking, B, particularly fraudulently, C, dishonestly. मग त्याच्यात 1 2 3 analytical मध्ये 1 2 2 3 1 2 3 एक्सेट्रा. त्याच्या बाहेर तर काही जात नाही. डिस्ट्रिक्ट जजला थोडं डीप मध्ये जातात. फॉर एक्झाम्पल 5 लोक आहेत, ए बी सी डी एफ, दे आर पर्टिक्युलरली प्रॉसिक्युटेड फॉर ऑफेन्स ऑफ डकेती. 5-6 लोक डकेती करता प्रॉसिक्यूट केलेत. मग 3 लोक कोर्टाने ऍक्विट केले. whether remaining 3 person can be convicted for डकेती, as there must be minimum 5 numbers for offense of डकेती. हे असे थोडं डीप मध्ये जातात. क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा चार्ज आहे, अनलॉफुल असेंब्लीचा चार्ज आहे 6 लोकांवर. 3 लोक कोर्ट 3 ऍक्विट करते, राहिलेल्या 3ला अनलॉफुल असेंब्लीचं कन्व्हिक्शन देता येईल का? अनलॉफुल असेंब्लीला 5 तर मिनिमम लागणार. डकेतीला 6 चार्ज झालेत, 3 लोक कोर्ट ऍक्विट करते डकेतीमधनं, तर राहिलेल्या 3 लोकांना डकेतीचं कन्व्हिक्शन देता येईल का? मग व्हॉट आर द रूल्स, त्याच्यातले नियम काय, कसं, हे थोडं डिस्ट्रिक्ट जजला आणखी थोडं डीप जातात, डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला. तर तुम्हाला ते थोडं बेअर ऍक्ट मध्ये सापडतंय. बेअर ऍक्ट मध्ये सेक्शनच्या खाली कमेंट्स असतात, त्याच्यात हे उत्तर सापडतंय. जो बेसिक लॉ पॉइंट आहे तो बेअर ऍक्ट मध्ये केव्हाही आलेलाच असतो. त्यामुळे बेअर ऍक्ट तुम्ही थोडं बारकाईने वाचायला पाहिजे. इसेन्शियल एलिमेंट हायलाइट केले पाहिजेत. इसेन्शियल एलिमेंट्स त्यातले कॉन्स्टी असेल, फंडामेंटल राईट आहे, ते तर लागणारच. डिस्ट्रिक्ट जजच्या इंटरव्ह्यूला तुम्हाला कॉन्स्टी शिवाय पर्यायच नाही. असं होत शकत नाही की डिस्ट्रिक्ट जजच्या इंटरव्ह्यू कॉन्स्टी नाही विचार. 3 लॉर्डशिप आहेत, एक तरी कॉन्स्टीवर विचारतात. बेसिक स्ट्रक्चर विचारणार, डॉक्टरना पर इन्क्युरियम विचारणार. पर इन्क्युरियम तर ऑल टाइम फेवरेट आहे. तुम्ही आत्तापासून ते प्रिपरेशन थोडं करा की पर इन्क्युरियम कशाला म्हणतात. देर आर थाउजंड्स ऑफ रूल्स. म्हणजे बेसिक जनरली काय होतं, ॲज अ ज्युडिशियल ऑफिसर काम करत असताना एक लॉ पॉइंट असतो आणि सेम लॉ पॉइंटवर दोन्ही पार्टी हायकोर्टाचे 2 कॉन्ट्राडिक्टरी जजमेंट साईट करतात. हे एक साईट करतं आणि हे साईट करतं, आणि सेम पॉइंटवर 2 कॉन्ट्राडिक्टरी जजमेंट आहेत. आता त्या ज्युडिशियल ऑफिसरला प्रश्न आहे, कोणतं फॉलो करायचं आणि कोणतं फॉलो करायचं याचे रूल्स आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणतं रिलाय करायचं, कोणतं रिलाय नाही करायचं, हे डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंटच्या चॅप्टर मध्ये सगळं दिलंय. मग ते डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट, रेसो डिसाइडेंडी, व्हेन बाइंडिंग फोर्स इज डिस्ट्रॉइड, डॉक्ट्रिन ऑफ पर इन्क्युरियम, व्हेन पर इन्क्युरियम कॅन बी डिक्लेअर्ड, हे सगळं आहे ना, हे डिस्ट्रिक्ट जजच्या मुलाने करा. ऍडिशनल पीपीने हा पार्ट नाही केला सध्या तरी चालेल, पण हे डिस्ट्रिक्ट जजच्या विद्यार्थ्यांनी हे आतापासून थोडं केलं पाहिजे. आता नवीन क्रिमिनल लॉ थोडे बारकाईने करा. नवीन क्रिमिनल लॉ मध्ये प्रचंड स्कोप आहे, अभ्यासाला स्कोप आहे, लिटिगेशनलाही स्कोप आहे. फॉर एक्झाम्पल BNS तुम्ही वाचत असताना चाइल्ड या शब्दाची डेफिनेशन ऍड झाली. पहा, डेफिनेशन खूप सोपी आहे. चाइल्ड मीन्स चाइल्ड बिलो 18 इयर्स ऑफ एज. एकदम सोपी डेफिनेशन आहे, काही असं त्याच्यामध्ये खूप काही डिफिकल्ट नाही. पण तुम्ही जर डिस्ट्रिक्ट जज किंवा ऍडिशनल पीपीचा अभ्यास करताय, थँक्यू, तुम्ही जर डिस्ट्रिक्ट जज आणि ऍडिशनल पीपीचा अभ्यास करताय, तर तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की ही डेफिनेशन किती लिटिगेशन क्रिएट करेल. फॉर एक्झाम्पल तू म्हणणार कसं, आपल्याकडे जुना 363 गुन्हा होता IPCतला, किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. डेफिनेशन खूप सोपी होती.
whoever takes or entices any child, if male below 16 years or if female below 18 years, out of the keeping of lawful guardian without the consent of lawful guardian commits kidnapping from lawful guardian. आणि एकदम आपल्याला दैनंदिन कोर्टाच्या कामकाजामध्ये अशा केसेस भेटायच्याच की 17.5 वर्षाचे मुलगी असायची, 17.5 वर्षाचा किंवा 18 वर्षाचा 19 वर्षाचा मुलगा असायचा. मग आता त्या दोघांचं पर्टिक्युलरली अफेअर असायचं, त्यांना लग्न करायचं असायचं. मग आता हे नवीन बारकाले पोरं हिंदी पिक्चर वगैरे पाहता आणि मग पिक्चर वगैरे पाहून झालं का मग ते आपले ठरलेले डायलॉग मारता की ये दुनिया हमारे प्यार के खिलाफ आहे. आणि मग हे म्हणते काय करायला पाहिजे आपण, तर मग हे दोघं म्हणते आपण घर सोडून पळून जाऊ आणि लग्न करू. हे घर सोडून पळून जाते, मग मुलीचे वडील जाते, गुन्हा दाखल करते किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. पोलीस थोड्या वेळाने 363 खाली घेऊन येते. ती मुलगी सांगते मी माझ्या संमतीने गेले होते. आपण सांगतो तुझ्या कन्सेंटला विचारते कोण, यू आर बिलो 18 इयर्स. पण ते यस वरद राजेंचं जजमेंट वगैरे 2 मिनिटं साईडला ठेवा. अकंपनिंग अ मायनर, टेकिंग अवे मायनर, ते 2 मिनिटं साईडला ठेवा. ते ह्या स्टेजची रिक्वायरमेंट नाही आपली. आता यांनी काय केलं, ते जे एज होतं ना, मुलगा किडनॅप व्हायचा असेल तर 16 पेक्षा कमी आणि मुलगी किडनॅप व्हायची असेल तर 18 पेक्षा कमी, हे नवीन कायद्यात हे एज काढून टाकलं. आणि तिथे एक शब्द आणला चाइल्ड. तिथे काय शब्द आणला, चाइल्ड. आणि त्याची डेफिनेशन अशी केली, whoever takes or entices any child out of the keeping of lawful guardian without the consent of lawful guardian commits kidnapping from lawful guardian. म्हणजे आता किडनॅप कोण होणार, चाइल्ड. किडनॅप कोण होणार, चाइल्ड. आता चाइल्ड म्हणजे कोण, चाइल्ड बिलो 18 इयर्स, कारण चाइल्डची डेफिनेशन आली नवीन कायद्यात. आता एक सिंपल प्रश्न आहे, एक सिंपल. मी तर गेले 1.5 वर्षामध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या 80 पेक्षा जास्त बार असोसिएशनला नवीन क्रिमिनल लॉवर लेक्चर देत असताना हे एक हॅक सांगून आलो की इथं लिटिगेशन सुप्रीम कोर्टापर्यंत कसं जाणार. आणि पोलिसांनाही सांगून आलं, गेले 1.5 वर्ष त्यांनाही मी ट्रेनिंग देत आहे. आता समजा उद्या एखादी 17.5 वर्षाची मुलगी, 17 वर्ष 10 महिने, आणि एक मुलगा आहे त्याचं वय 17 वर्ष 11 महिने, बरोबर. हे दोघं घर सोडून पळून गेले, घर सोडून पळून गेले. मुलीचे वडील आले म्हणे आमचा गुन्हा दाखल करा, किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. होईल की नाही किडनॅपिंग, होईल. मी तर सगळ्यांना एक सल्ला देऊन आलो. समजा म्हटलं, सगळ्या बार असोसिएशन मध्ये वकील साहेबांना सल्ला दिला, म्हटलं समजा मुलाचे वडील तुमच्याकडे आले आणि ते म्हणले आपल्या मुलावर गुन्हा दाखल झाला, किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. आणि जर त्यांना आपण एक प्रश्न विचारला, तुमच्या मुलाचं वय काय, तर त्यांचं म्हणणं त्याचं 17 वर्ष 11 महिने असेल, तर त्यांना एकच सल्ला द्यायचा आपल्याला की तुमचंच पोरग किडनॅप झालंय. किडनॅप कोण होतंय, चाइल्ड. चाइल्ड म्हणजे मेल फिमेल कोणी. एज किती पाहिजे, 18 पेक्षा. 2 17.5 वर्षाचे सोबत पळून गेले तर कुणी कुणाला किडनॅप केला. कारण किडनॅपिंग इज ऑफेन्स अगेन्स्ट लॉफुल गार्डियन. तिच्या बापाची अफेअर घेतली तर याच्या बापाची पण घ्यावं लागेल ना. तुम्ही हे म्हणू शकत नाही सेक्शन लागत नाही, म्हणूच शकत नाही, अजिबात नाही. तिथं एक्सप्लेनेशन पाहिजे होतं. क्रिमिनल लॉ आहे तो. पोलीस नाही म्हणू शकत की नाही नाही सेक्शन लागत नाही, होऊच शकत नाही. म्हणजे त्याला तुम्ही पॉक्सो लावता आणि त्याला BNS लागा नका. याचं काय करायचं, याचं ना जजमेंटच रिपोर्ट होऊन यावं लागेल, जजमेंटच. अशा केसेस मध्ये काय करायचं. मी तर सगळीकडे महाराष्ट्रभर सांगून आलो, ज्याच्या वाट्याला ही केस येईल ना सुप्रीम कोर्टापर्यंत मागं नको सरकू, जजमेंटच रिपोर्ट झालं पाहिजे. जजमेंटच. लॉ असाच असतो, लॉ असाच डेव्हलप होतो. सर्टेनिटी ऑफ लॉ इज अ मिथ. लॉ सर्टन नसतो, इट इज अ मिथ. लॉ असंच डेव्हलप होतो. एक लॉ पॉइंट येणार, दोन्ही साईडचे 2 वकील साहेब आर्ग्युमेंट करणार, वकील साहेबांचं एक आर्ग्युमेंट, दुसऱ्या वकील साहेबांचं एक आर्ग्युमेंट. ह्या दोघांचं ऐकून जज साहेब म्हणतील थांबा मी तिसरा शोध लावतो, त्यांचं तिसरं जजमेंट. आता आपल्या दोन्हींचा पॉईंट पटला नाही, साहेबांचं जजमेंट घेऊन आपण वरच्या कोर्टात जाणार. मग हायकोर्ट म्हणतोय हा याचा अर्थ असा आहे, तोपर्यंत दुसरा हायकोर्ट म्हणतोय नाही नाही हे असं आहे.
मग सुप्रीम कोर्ट म्हणते थांबा, मग सुप्रीम कोर्टचं जजमेंट येतं, तेव्हा आपण म्हणतो हा याचा अर्थ असा आहे, आणि ते खाली 5 वर्ष येईपर्यंत सुप्रीम कोर्ट म्हणते थांबा, पहिलं कॅन्सल, हे नवीन घ्या. लॉ असाच असतो. सर्टन्टिटी ऑफ लॉ इज अ मिथ. सर्टन्टिटी ऑफ लॉ इज अ मिथ. लॉ असाच डेव्हलप होतो. हे तुम्हाला बारकाईने पाहायला लागेल अभ्यास करताना. प्रश्न येतो त्याच्यावर. डिस्ट्रिक्ट जजला याच्या अगोदरच्या 3-4 वेळा प्रश्न आलेला आहे की किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल कुणाच्या बाबतीत कमिट होते. आता ऑप्शन तेच येतील, फक्त आन्सर आता चाइल्ड येईल. अगोदर मेल बिलो 16, फिमेल बिलो 18. आता आन्सर चाइल्ड येईल. हे बारकाईने पाहायला पाहिजे. किंवा सेक्शन 69 आहे, हे सेक्शन 69 आणून उद्योग करून ठेवला. म्हणजे हे ना सेक्शन 69 इतकाच लांब जाणार आहे तुम्हाला सांगतो. मी तर कधी कधी विनोदाने म्हणतो की हे 498 याला सबस्टिट्यूट काढला गव्हर्नमेंटने. 100% 498 याला इक्वल फाईट देणार सेक्शन 69. तुम्ही पहा इक्वल. तुम्हाला मी इंटरप्रिटेशन सांगतो त्याचं. एकदा 498 कडे जाऊ आपण थोडं. ते आपल्याला विचारतात, पाहायला पाहिजे, किंवा अभ्यास करताना माहिती पाहिजे आपल्याला. येतात त्याच्यावर जजमेंट रायटिंगला कधी जजमेंट येतं जीएमएफसीला. डिस्ट्रिक्ट जजला तर अपीलचं जजमेंट असतं साहजिक. ऍडिशनल पीपीला प्रपोजल असतं, एक प्रपोजल सिलेबसमध्ये येईलच, पण शक्यतो प्रपोजल येईल त्यांना की प्रपोजल टू अपील वगैरे, की हा निकाल खाली विरोधात गेलाय शासनाच्या, याच्या विरोधात आता हायकोर्टात आपल्याला अपील करायची आहे किंवा पिटिशन करायची आहे, त्याला शासनाकडनं परमिशन लागते. तर ती परमिशन मागण्याकरता एक प्रपोजल द्यायला लागतं. ते सिलेबसमध्ये येऊ शकतं, कारण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरला ते तसं असतं. त्या लॉजिकने ते येऊ शकतं. आता काय झालं की 498 आपल्याकडे सगळ्यात जास्त मिसयूज झालेला सेक्शन आहे. सगळ्यात जास्त हे इंटरव्ह्यूला मुलींना विचारतात पण, का 498 चा मिसयूज झाला की नाही. तर तिथे ना आपलं होच म्हणायचं बरं का. म्हणजे कसं असतं की एखाद्या महिलेचं कसं थोडी फेमिनिस्ट असू शकते एखादी महिला, बरोबर, आणि तिचा फेमिनिझम इंटरव्ह्यूला जागृत झाला तर फेल होण्याचे जास्त चान्सेस येतो. हा म्हणजे काय आहे की जज कसं असतं, जज अपेक्षित काय आहे की जज आहे ना, जज हे जज असते, त्याला काही आयडियोलॉजी नसते. जजला कोणत्या ते धर्माचा नसतंय, ते कोणत्या जातीचा नसतंय, ते कुणाचा मित्र नसतंय, ते कुणाचा शत्रू नसतंय. ते जज ही सेपरेट जात आहे, ते सेपरेट धर्म आहे त्याचा. याचं कारण त्याच्या ना बायस होऊ नये. मग ते डोळ्यावर पट्टी कशामुळे असायची त्या देवतेच्या, किंवा हे समोरचा कोण आहे, माझा मित्र आहे का शत्रू आहे, मन दूषित होऊ नये, ते कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे, मन दूषित हो म्हणून पट्टी, असा त्याचा ऑब्जेक्ट होता. पण ते हिंदी पिक्चर वाल्याने कानून अंधा होता है म्हणून एक दिवस चीफ जस्टिस म्हणले हे सगळेच म्हणते कानून अंधा आहे, पट्टीच काढून टाकली. त्याचा ऑब्जेक्ट वेगळा होता त्याचा. आता ते मिसयूज होतो तो होतो, पण ते कसा होतो आपण पाहूयात. मग सेक्शन 69 आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सध्या आणि प्रॅक्टिसिंग पॉईंट ऑफ व्ह्यू कसा महत्वाचा आहे ते पाहू. 498 ची डेफिनेशन खूप सोपी आहे. हू एव्हर being husband or relative of her husband causes cruelty to married woman shall punished with imprisonment which may extend to 3 years. आता ना ऍक्च्युली वर्डिंग ड्राफ्टिंग चुकीची होती याची. म्हणजे हू एव्हर बिंग हजबंड ऑर रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड. आता 498 खाली सेक्शन आणला त्यावेळेस हेतू खूप चांगला होता, महिलांचे अन्याय अत्याचार व्हायचे वगैरे वगैरे 1000% चांगला होता. एक 98-99 नंतर मिसयूज सुरू झाला, आणि त्या हजबंड अँड वाईफचे थोडे जरी भांडणं झाले, थोडे जरी, तर ती बॅग बिग भरते आणि सगळ्यात पहिल्यांदा कुठे जाते, ती पोलीस स्टेशनला जाते. ती सगळ्यात पहिल्यांदा माहेरी नंतर जाते, पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जाते. म्हणते विवाहित महिलेचा छळ झालेला आहे, मला गुन्हा दाखल करायचा. पोलीस म्हणते कुणाविरुद्ध तुम्हाला गुन्हा दाखल करायचा. तिचं म्हणणं असतं कुणाविरुद्ध करता येतो. मग ते पोलीस सेक्शन सांगता हू एव्हर बिंग हजबंड ऑर रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड. तुझा हजबंड आणि हजबंडची रिलेटिव्ह. ती म्हणते घ्या नाव, पहिला तर हजबंड, बरोबर. आता राहिले रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड, मग फादर इन लॉ, मग मदर, सासू सासरे, त्यानंतर
सिस्टर इन लॉ, तिची ननंद. तुम्हाला सांगतो ती मेन व्हिलन. तुम्हाला सांगतो कोणत्याही स्टोरीमध्ये तिच्याविषयी 2-3 पानं लिहायलाच लागतात. आपण जरी क्लायंटला सांगितलं ना कमी कर एखादं पान, ती म्हणते जमतच नाही, तिच्यावर खापर फोडायलाच लागतं. त्याच्यानंतर तिचा हजबंड, त्या बिचाऱ्याचा काही संबंध नसतो, त्याची ऑलरेडी फसवणूक झालेली असते. यांच्या भांडणात त्याला ऍड करून घेते, त्याला कन्फर्म करून देते तुझी फसवणूक झालेलीच. ते कोर्टात चक्रा मारू परेशान. त्याच्यानंतर त्याचा भाऊ, त्याच्या भावाची बायको, अशीच एक केस झाली. हजबंड, फादर इन लॉ, मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, तिचा हजबंड, ब्रदर, हजबंडचा ब्रदर, त्याची वाईफ, आणि हजबंडच्या ब्रदरच्या वाईफचा ब्रदर पण घेतला. हेही घरी येत होतं म्हणे, घ्या याला. ते ट्रायल कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत एकच वाक्याचं आर्ग्युमेंट होतं त्याचं, एकच वाक्याचं. म्हणलं मला ना ऍक्ट मी डिस्चार्ज करून टाका. ते का म्हणे सेक्शन खाली कुणाला प्रॉसिक्यूट करता येतं, हू एव्हर बिंग हजबंड ऑर रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड. कोर्ट म्हणे मग आय एम नॉट हर हजबंड्स रिलेटिव्ह, मी तिच्या हजबंडचा नातेवाईक नाही. कोर्ट म्हणायचं असं कसं, हजबंड त्याचा, तू त्या ब्रदरची वाईफ, आणि तू तिचा ब्रदर, झाला की नातेवाईक. याचं म्हणणं तुम्हाला असे याला 1000 नातेवाईक आहेत, मी एकटा कोणता मानाचा होतो. नाही म्हणे, काही सांगतो म्हणे. त्याचं ते खालच्या कोर्टाने डिसमिस, हायकोर्टाने डिसमिस, फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. सुप्रीम कोर्टात म्हणलं साहेब आर्ग्युमेंट एकाच वाक्याचं. कोर्ट म्हणे काय, आय एम नॉट हर हजबंड्स रिलेटिव्ह. कोर्ट म्हणलं व्हॉट डू मीन बाय द टर्म रिलेटिव्ह. म्हणे नॉट डिफाईन. म्हणे आयपीसी म्हणे नॉट डिफाईन, सीआरपीसी नॉट डिफाईन, जनरल क्लॉजेस ऍक्ट नॉट डिफाईन. कोर्ट म्हणलं नीड ऑफ इंटरप्रिटेशन अराइज. आणि कोर्टाने सांगितलं की ओनली हु आर डिरेक्टली रिलेटेड टू हजबंड बाय ब्लड मॅरेज ऑर अडॉप्शन आर रिलेटिव्ह अँड नॉट अदर रिलेटिव्ह. आणि त्याला ते ऍक्विट केलं त्या मॅटरमध्ये. आणि त्याच्यानंतर आर्नेश कुमार आलं 14ला, आणि मग ते नोटीस वगैरे वगैरे आपण ते पाहिलंच आहे. आणि मग ते 498 मध्ये जरा त्याची भीती कमी झाली. पण आता नवीन कायद्यात काय केलंय, सेक्शन 69 आणलाय. जुन्या सेक्शन मध्ये एक नवीन शब्द ऍड केल्यामुळं प्रचंड कॉम्प्लिकेशन्स होणार आहे. सेक्शन खूप सोपं आहे. जो जुना सेटल लॉ होता, पनिशमेंट फॉर सेक्शुअल इंटरकोर्स बाय फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज. काय व्हायचं की आपल्याकडे जनरली असे गुन्हे दाखल व्हायचे, किंवा बॉय अँड गर्ल सपोज दे आर इन रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप. त्याच्यात दिल्ली हायकोर्टाचा पण एक ओबायटर डिक्टा होता, एज्युकेटेड पर्टिक्युलर फेल्युअर इन लिव्ह इन रिलेशनशिप इज कन्व्हर्टिंग इन टू रेप केसेस, असा एक पर्टिक्युलरली ओबायटर होता त्यावर. आता काय व्हायचं जनरली की समजा बॉय अँड गर्ल इफ दे आर इन रिलेशनशिप, आणि मग त्यांचा काही वाद झाला की मग समजा व्हिक्टिम पोलीस स्टेशनला जायचे आणि सांगायचे लग्नाचे आमिष दाखवून रेप कमिट केलं, लग्नाचे आमिष दाखवून रेप कमिट केलं. आता हा प्रश्न निर्माण व्हायचा की तो तुम्ही सोबत राहत होता, वेर इन लिव्ह इन रिलेशनशिप, हाऊ इट वॉज रेप. मग व्हिक्टिमचं म्हणणं असायचं की दॅट फिजिकल ऍक्ट सेक्शुअल इंटरकोर्स वॉज विदाउट माय कन्सेंट, विदाउट माय कन्सेंट. कोर्ट म्हणायचं तुम्ही जर सोबत राहत होता तर हाऊ इट वॉज विदाउट युअर कन्सेंट. तिचं म्हणणं असायचं माय कन्सेंट वॉज नॉट व्हॅलिड कन्सेंट, माय कन्सेंट वॉज नॉट व्हॅलिड कन्सेंट. कोर्ट म्हणायचं हाऊ इट वॉज नॉट व्हॅलिड. मग तिचं म्हणणं असायचं की माय कन्सेंट वॉज कॉज्ड बाय मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट. आता व्हेन कन्सेंट इज व्हॅलिड अँड व्हेन नॉट व्हॅलिड, 511 सेक्शनच्या आयपीसी मध्ये एकच सेक्शन सांगत होता, सेक्शन 90 एकच. आणि त्याच्यात होतं धमकी दिली, थ्रेट आहे, इंटॉक्सिकेशन आहे, अनसाउंड माइंड आहे. पण सगळ्यात शेवटी एक क्लॉज होता, मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट. तिचं म्हणणं असायचं किंवा कन्सेंट मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट होतं. व्हॉट वॉज मिसकन्सेप्शन. ती म्हणायची की मी कन्सेंट दिली याचं कारण या व्यक्तीने मला प्रॉमिस ऑफ मॅरेज केला, बरोबर, दॅट वॉज माय कन्सेप्शन. आणि या आरोपीला प्रॉमिस परफॉर्म करायचंच नव्हतं.
या आरोपीला प्रॉमिस परफॉर्म करायचंच नव्हतं. प्रॉमिस फक्त खोटं प्रॉमिस होतं फॉर द फिजिकल रिलेशनशिप, and that was his conception and there was a misconception. आणि मग आपले 2003 पासूनचे जजमेंट आहे दिलीप सिंग पासून सगळे. इफ देर इज अ मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट इट इज अ रेप, इफ देर इज नॉट अ मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट इट इज नॉट अ रेप. सुप्रीम कोर्टचं त्याच्यात सेटल लॉ आहे. Whether there is a misconception of fact or not, no straight jacket formula can be laid down. It is a depend upon the facts and circumstances of the case and evidence on record, and it differs from case to case. हा सेटल लॉ आहे. मग बऱ्याच वेळा अशा खूप घटना घडायच्या की भांडणं झाले की पोलीस स्टेशनला जाऊन लग्नाचे आम्ही दाखवून रेप केला, आणि मग ट्रायल होऊन कोर्ट सांगायचं दिस इज नॉट रेप बिकॉज देर वॉज नो मिसकन्सेप्शन. मग बॉम्बे हायकोर्टाचं एक जजमेंट आलं होतं, एज्युकेटेड वुमन इन लव्ह कांट क्राय रेप, किंवा फसवणूक होण्यासारखं काय याच्यामध्ये इफ यू आर हायली एज्युकेटेड. आणि देशभर ह्या घटना वाढत गेल्या. बरं ते रेप जर म्हटलं तर मग त्याच्यात तो सिरियसनेस आला, मग ते बेलचा कन्सर्न आला, त्याच्यानंतर तो स्टिग्मा आला, नंतर त्या 7-8-10 वर्षांनी ऍक्विटल झालं तरी मग ते कोण लक्ष देत नाही. हे पार्लमेंटच्या लक्षात आलं आणि म्हणून नवीन BNS मध्ये सेक्शन 69 जो आहे हा सेपरेट सेक्शन घेतला, पनिशमेंट फॉर सेक्शुअल इंटरकोर्स बाय फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज. याचा मेन कन्सर्न लक्षात घ्या तुम्ही, लग्नाचे आम्ही दाखवून रेप केला हे जे आर्ग्युमेंट होतं ते आता आर्ग्युमेंट कट केले. तो रेप नाही होता, तो सेक्शन 69 खाली सेपरेट ऑफेन्स आहे, तो सेक्शुअल ऑफेन्स आहे. आणि याच्यात प्रचंड फरक आहे. सेक्शन 63 जर रेप लागला तर मिनिमम पनिशमेंट इज 10 years, शॅल नॉट बी लेस दॅन 10 years विच मे एक्सटेंड टू लाईफ. पण सेक्शन 69 लागला तर पनिशमेंट आहे विच मे एक्सटेंड टू 10 years, विच मे एक्सटेंड टू 10 years, लेस दॅन नॉट लेस दॅन 10 years आणि मे एक्सटेंड टू 10 years जमीन आसमानचा फरक. आणि मे एक्सटेंड टू 10 years म्हणजे उद्या जज 1 वर्ष पण देऊ शकते. म्हणजे तो रेपच्या व्याख्येतनं बाहेर काढलाय कायदे मंडळाने आणि सेक्शुअल ऑफेन्सच्या कॅटेगरीत टाकला. पण तिथं एक गोंधळ झाला, म्हणजे माझ्या मते तो गोंधळ आहे. तुम्ही पहा तुम्हाला पटतंय का नाही. नवीन कायदा असल्यामुळे प्रत्येकाचा आपला आपला आर्ग्युमेंट आहे. मी तुम्हाला माझा आर्ग्युमेंट सांगतो, जे मी सगळीकडेच सांगतो रादर दॅन 1.5 वर्ष. तिथं एक शब्द आहे की whoever has a sexual intercourse with a woman by making false promise of marriage or deception shall punished with imprisonment which may extend to 10 years. आता डिसेप्शन म्हणजे काय याचं खाली एक्सप्लेनेशन, आणि त्या डिसेप्शन मध्ये एक्सप्लेनेशन मध्ये असं म्हटलंय मेकिंग फॉल्स प्रॉमिस ऑफ प्रमोशन, फॉल्स प्रॉमिस ऑफ अपॉइंटमेंट. माझं तिथे आर्ग्युमेंट नाही. सगळ्यात शेवटी एक शब्द ऍड केला यांनी, माझा काउंटर तिथं आहे. आणि डिसेप्शन मध्ये यांनी अशी एक लाईन घेतली, डिसेप्शन इन्क्लूड्स suppressing the identity. suppressing the identity. तुम्ही जर आयडेंटिटी सप्रेस केली तर सेक्शन 69 लागेल. लेट्स मेक इट सिंपल. मी तुम्हाला परत सोपं करून सांगतो, बाकी टेक्निकॅलिटी सोडून. whoever has a sexual intercourse with a woman by suppressing his identity punished with imprisonment which may extend to 10 years. सोपं झालं. What do you mean by the term suppressing identity? कशाला म्हणायचं आयडेंटिटी सप्रेस केली? हा सेक्शन काय ऍड केला असेल त्याच्या मागचं लॉजिक सांगतो, मग मी माझा आर्ग्युमेंट सांगतो. समजा एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. समजा ती मुलगी ए धर्माची आहे, ए रिलिजनची आहे, आणि तो जो मुलगा आहे तो समजा बी रिलिजनचा आहे, बरोबर. पण त्याने त्या मुलीला सांगितलं की नाही मी ए रिलिजनचाच आहे, आणि मग त्या दोघांचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या असं लक्षात आलं की अरे याने तर आपल्याला सांगितलं हा ए रिलिजनचा आहे पण हा बी रिलिजनचा आहे, आपली तर फसवणूक झाली. आता ती रेप नाही म्हणू शकत बिकॉज दे आर मॅरिड. फसून लग्न केलंय, चिटिंग वगैरे,
त्याला कोणी विचारत नाही ते. याच्याकरता हा सेक्शन आणला, सेक्शन 69. मग ती महिला पोलीस स्टेशनला जाऊन काय म्हणणार की ही हॅज अ सेक्शुअल इंटरकोर्स विथ मी बाय सप्रेसिंग हिज आयडेंटिटी. पोलीस म्हणणार व्हॉट आयडेंटिटी, ते म्हणणार रिलीजन. रिलीजन कॅन बी आयडेंटिटी. नो, हा हेतू होता गव्हर्नमेंटचा. पण आता याचे दुरुपयोग होईल. 498 येतं काही कोण दाखल करतच नाही, दाखल करणाऱ्याला त्रास होतो त्यात, बरोबर. पण आता उद्या असं लक्षात घ्या की समजा एखादी मुलगी आहे, तिचं म्हणणं आहे की आपल्याला ना क्लास 1 पोरगाच पाहिजे, लग्न करायला कोणता पोरगा पाहिजे, क्लास, बरोबर. मग घरच्याने एक स्थळ आलं, त्यानं तुमचा पोरगा काय करतो म्हणे क्लास 1, बरोबर. झालं, यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर याच्या लक्षात आलं हे क्लास 1 नाही, हे क्लास 2 आहे. हे क्लास 1 नाही, हे क्लास 2 आहे. ठीक आहे, त्यांनी ते सांभाळून घेतलं, जाऊ द्या आता, चला लग्न झालं. पण यांचे झाले भांडण. बरं, हजबंड अँड वाईफचे जर भांडणं झाले तर आपल्याकडे मिनिमम किती केस होता, 5. तसे टोटल 8 होता, पण वरच्या 3 मी सांगत नाही आजकाल. पण 5चा तर कोटा होतोच होतो. मग आता 498A वगैरे हे डीवी. आता जर ती म्हणली की या माणसाने पोलीस स्टेशनला गेली, बरं सेक्शन 69 इज कॉग्निझेबल, आणि ती म्हणली या माणसाने आयडेंटिटी सप्रेस करून ही आज सेक्शुअल इंटरकोर्स विथ मी. पोलिसांचं म्हणणं आहे काय आयडेंटिटी सप्रेस केली, म्हणे आम्हाला सांगितलं होतं हे क्लास 1 आहे, हे क्लास 2 निघालं. वेदर द अॅक्युज्ड हॅज सप्रेस आयडेंटिटी ऑर नॉट, आरोपीने आयडेंटिटी सप्रेस केली की नाही, 100% एफआयआर घ्यावंच लागेल, घ्यावीच लागेल. पोस्ट आयडेंटिटी असू शकते की नाही. आपल्याकडे लॉचे 3rd इयर 4th इयरचं पोरग फेसबुकला ऍडव्होकेट लिहून फिरतं, बरोबर. आता एखाद्या मुलीच्या घरचे गेले म्हणे लग्न करायचं स्थळ घेऊन गेले, पोरग काय करतंय, घरचे म्हणले वकील आहे. बरं, ते 4th इयरलाच होतं. मग मुलीच्या घरचे पण म्हणले पोरग वकीलच, त्यांना काय माहित नसेल. मग पत्रिकेत पण ऍडव्होकेट टाकलं, हे 4th इयरलाच. फेसबुकला तर ऍडव्होकेट आहेच आहे, बरोबर. आणि मग घरच्यांना नाही वाटलं मुलाच्या 4th इयरला म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत वकील होऊन. पण 2-4 वर्ष झालं हे काय वकील व्हायना. 4th इयरचा पुढचा प्रवास काय त्याच्याने कंप्लीट. आता त्या मुलीचं म्हणणं माझी फसवणूक झाली, ह्या घरच्यांनी आयडेंटिटी सप्रेस केली आणि या मुलाने ही सप्रेस्ड आयडेंटिटी आणि सेक्शुअल इंटरकोर्स विथ मी. सेक्शन 69 खाली गुन्हा दाखल होईल का नाही, होणार. रिलीजन कॅन बी आयडेंटिटी, कास्ट कॅन बी आयडेंटिटी, पोस्ट कॅन बी आयडेंटिटी, कलर कॅन बी आयडेंटिटी. हा, समजा एखादं समजा टक्कल आहे पोरग, हा, त्याला कोणतरी सल्ला दिला तो लग्न व्हायला ना, विग लावून घे म्हणून. आपलं त्याने विग लावली. आता सगळ्यांना काही लक्षात येत नाही आता विग आहे नाही आहे, हे म्हटलं आता विग लावल्याने आपलं काय होईल लग्न. ह्या मुलीचं स्वप्न होतं एकदम सुंदर पोरग मिळावं. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्याला हिरोच मिळावं. आपण भेटतोय तुला विलनच. पण आता तिचं स्वप्न होतं एकदम सुंदर मुलगा मिळावा. मग तिने फोटो पाहिला म्हणे एकदम सुंदर मुलगा आहे. लग्न झालं आणि त्याच्या लक्षात आलं, नंतर त्याच्या लक्षात आलं हे तर विग आहे, हे टक्कल आहे, आणि यांचे झाले भांडणं. सेक्शन 69 लागेल का नाही, 1000%. मी तर सीपी ऑफिसला 1.5 वर्ष सांगितले तुम्हाला एफआयआर घ्यावाच लावणार, आम्ही घ्यायलाच लावणार, आणि तुम्ही नाही घेतले का चालले ट्रीट मध्ये आम्ही. हा, आम्हाला काय चांगलंच काही कारणच नाही, घ्यावंच लागेल ना. सप्रेसिंग आयडेंटिटी नाही म्हणायचं काय कारण आहे. आयडेंटिटी सप्रेस झाली की नाही. आता हे कुठपर्यंत जाईल ना याचा भरोसाच नाही. आणि तुम्ही पहा नवरा बायकोचे भांडणं झाले ना, लग्न झाल्यानंतर जेवढ्या लवकर भांडणं होते तेवढ्या लवकर सेक्शन 69 इथून पुढे लागणार, 100% लागणार. काय आणखी ना माहिती व्हाय ना जनतेला असा सेक्शन आहे म्हणून.
मला तर त्या सीपीयू ऑफिसवाले विनंती करत होते, मास्तर गावभर नको करू हे. हा नाही नाही म्हटलं, आमच्या कामाचं आहे म्हटलं, असं नाही जमणार म्हटलं. तुमचं काय म्हटलं, आमच्या फायद्याचं आहे. म्हणजे मिसयूज होणारच ना, हे लिटिगेशन वाढत आहे. ह्या गोष्टी तुम्हाला प्रिपरेशन मध्ये नीट करावे लागतील. सांगायचं तात्पर्य हे माहित पाहिजे, हे ना इंटरव्ह्यू घेणाऱ्याला माहिती, प्रिपरेशन करणाऱ्याला 1000% माहिती पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित करा. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा क्लिअर व्हायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, लिखाणाची प्रॅक्टिस प्रचंड लागेल. प्रचंड. कोर्टात छोटे छोटे अर्ज पण हाताने लिहा तुम्ही, जर तुम्हाला परीक्षा द्यायची तर. ऍडिशनल पीपी, डिस्ट्रिक्ट, सवय लावा. काय होतं की प्रॅक्टिसिंग मध्ये बऱ्याच वेळा आपण छोटे छोटे अर्ज लिहायला कंटाळा करतो. घे प्रिंट कर, टाईप दे. आपल्याला जर परीक्षा द्यायची ना, तुम्ही इंटेन्शनली हाताने लिहा. कारण तुम्हाला डिस्ट्रिक्ट जजचा पेपर आणि ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचा पेपर एका दिवसात 6 तास पेपर लिहायचा, एका दिवसात 6 तास. आणि पेपर जर कव्हर नाही झाला तर आपण मेरिटमधून आउट व्हायला लागतो. ते 6 तास आहे ना, पेन थांबला नाही पाहिजे. आणि ज्याला लिहायची सवय नाही ना, ते पहिला पेपर झाला ना तर दुसऱ्या पेपर नंतर ते हात चोपत बसते. असं नाही, पहिल्याच पेपरला 2 तासानंतर पेन टाकून देते आणि हात चोपत बसते. आणि मग ते अक्षर खराब होणार, काय लिहिलंय ते कळणार, 20-20 मार्काचा पेपर राहिला. बरं, एवढं कट टू कट कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात 20-20 मार्काचा पेपर राहणे म्हणजे रिस्की. सवय लावा तुम्ही इंटेन्शनली आत्तापासून. स्पीडच मेंटेन झाला पाहिजे, हँडरायटिंग नाही बदलली पाहिजे, आणि पेपर कव्हर झाले पाहिजे दोन्ही. कधी कधी लिखाणाची परीक्षा आहे असंही म्हणतो. मुख्य परीक्षा, रिटन परीक्षा ही लिखाणाचीच परीक्षा असते. तुम्हाला 40 विषय तुमचे तोंडपाठ असू द्यात, पण जर तुम्ही पेपरमध्ये नीट लिहू नाही शकला तर उपयोग काय त्याचा? कारण तपासणार तुम्ही काय लिहिलंय ते पाहणार आहे. वेळ आहे ना उपाध्यक्ष, आज काय बेल घेऊन नाही बसले तुम्ही, त्यामुळे काही अडचण नाही. पण थोडं वेळ आहे आपल्याला, काही अडचण नाही तसा. किती वेळ घ्यायचे? 15 मिनिटात. 15 मिनिटात फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यूचं सांगतो. हा, बेर ऍक्ट एकदम मेन्स घेतो, कारण तुम्हाला वेळ नाही मिळणार आहे परत मेन्सला. लिहायची सवय लावा तुम्ही. लिहायची सवय तुम्हाला प्रचंड लागेल. तुम्ही लिहू नाही शकलात तर मी तुम्हाला सांगतो शक्य नाही. आणि अगदी काय 2 मिनिटं वाईट वाटेल तुम्हाला, पण मग उपयोग नाही. छोटे छोटे अर्ज लिहा हाताने, नोट्स काढा, स्पीड मेंटेन करा, तुम्ही क्लिअर व्हा. तुमचं म्हणणे माझं वाचन छान आहे, माझे कन्सेप्ट चांगले आहेत, 40 विषय माझे तोंडपाठ आहेत, पण मला लिहायचा कंटाळा आहे. मी असे विद्यार्थी पाहिले की प्रचंड नॉलेजेबल आहेत पण परीक्षा पास व्हायला. आणि एक नाही, असे खूप पाहिले. याचं कारण लिहायची प्रॅक्टिस नाही. लिहायची प्रॅक्टिस तुम्ही ती सवय लावा लिहायची. तुम्हाला आतापासून ती सवय लावा लागणार आहे. दुसरा महत्वाचा आहे, बेर ऍक्ट कसे वाचायचे, जसे आता मॅडमनी सांगितले. बेर ऍक्ट कसे वाचायची ही कला आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल कोणता एखादा विषय सांगा. कॉन्स्टिट्यूट. समजा तुम्ही कॉन्स्टिट्यूटचा बेर ऍक्ट वाचायला घेतला, सगळ्यात वास्ट. प्रिअम्बल पासून सुरुवात करायची. आता प्रिअम्बल मध्ये आपण काय म्हणतो, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक and to secure all its citizens justice, social, economic, political liberty of thought, expression, faith, belief and worship, equality of status and opportunity, and fraternity, assuring the dignity of individual and unity and integrity of nations. In our Constituent Assembly on this 26th day of November 1949, we do hereby adopt, enact and give ourselves this constitution. Okay, ही जनरल काय प्रेअम्बल आहे. आता याच्यात तुमची तोंडपाठ असायची गरज आहे का? अजिबात नाही, अजिबात. खूप रेअर जेएमएफसीच्या मुलांना इंटरव्ह्यूला विचारतात, फक्त रेअर. म्हणजे बऱ्याच जणांचं काय असतं, LLM असतं, LLM इन कॉन्स्टिट्युशनल लॉ.
मागच्या वर्षी 1-2-3 वर्षापूर्वी कुणी JMFC इंटरव्ह्यूला गेला, म्हटलं की LLM झालंय कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये, तर पॅनल म्हणायचं म्हण प्रिअम्बल. बरीच जनता वी द पीपल ऑफ इंडियाच्या पुढे जायना ना. तुम्हाला नाही होणार आहे, डिस्ट्रिक्ट जजला नाही होणार. मग याच्यात काय येतं, प्रश्न कसे येतात, तर मी तुम्हाला प्रश्न सांगतो. प्रश्न असे आलेले आहेत, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग टर्म अपियर इन द प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारताच्या संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये जे खाली शब्द दिले त्याची करेक्ट सिक्वेन्स सांगा. आणि खाली शब्द दिलेले होते आणि ऑप्शन दिले होते, सॉवरिन डेमोक्रेटिक रिपब्लिक सेक्युलर, सॉवरिन सेक्युलिस्ट डेमोक्रेटिक रिपब्लिक, सॉवरिन सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रेटिक रिपब्लिक, सॉवरिन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक, आणि दिली मोडतोड करून सिक्वेन्स. आता काय होतं, हे आठवतं पेपरमध्ये की हे 5 शब्द आहेत, कन्फर्म आठवतं, सिक्वेन्स नाही आठवत, सिक्वेन्स नाही आठवत. बेर ऍक्ट वाचताना पहिल्यांदा ती सिक्वेन्स हायलाइट करा, सॉवरिन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक हायलाइटच झालं पाहिजे. तेवढंच वरच वी द पीपल ऑफ इंडिया हॅव बीन सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू, हे कुठं हायलाइट नाही झालं तरी चालतं, ते हायलाइट झालं पाहिजे. आणखी काय प्रश्न विचारला जातो, किंवा लिबर्टी प्रिअम्बल मध्ये कोणती कोणती आहे, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, फेथ, बिलीफ, वर्शिप, ते हायलाइट झालं पाहिजे. त्यानंतर खाली इन आवर कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ऑन दिस 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949, ती डेट हायलाइट झाली पाहिजे, 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949. तिथं प्रश्न येतो, 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949 इज सेलिब्रेटेड ॲज ए कॉन्स्टिट्यूशनल डे, बी रिपब्लिक डे, किंवा उलट, कॉन्स्टिट्यूशनल डे इज सेलिब्रेटेड ऑन विच ऑफ द फॉलोइंग डेट, रिपब्लिक डे इज सेलिब्रेटेड ऑन विच ऑफ द फॉलोइंग डेट. ते महत्वाचं हायलाइट करा. ते याचं कारण आहे, हायलाइट फक्त इसेन्शियल एलिमेंट मार्क करा, इसेन्शियल एलिमेंट अगदी सोपं आहे. आर्टिकल 1 आहे, आर्टिकल 1 प्रश्न कसा येतो माहिती आहे, आर्टिकल 1 वर, आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स, आणि खाली ऑप्शन असतो इंडिया दॅट इज भारत, आणि दुसरा भारत दॅट इज इंडिया. आणि खरंच आठवलं पाहिजे, इंडिया दॅट इज भारत हे संविधानात लिहिलेलं का भारत दॅट इज इंडिया लिहिलेलं, प्रश्न येतो त्याचा. जिथं तुम्हाला वाटतंय की ह्या आर्टिकल मध्ये हे वाक्य महत्वाचं आहे, इसेन्शियल हायलाइट करा. आर्टिकल 14 फंडामेंटल राईटचा तुम्ही चॅप्टर वाचताय ना, आर्टिकल 14, 15, 16, 17, तर एकच प्रश्न असतो, आर्टिकल 14 इज अवेलेबल टू ए सिटीजन, बी नॉन सिटीजन, सी बोथ, डी नन ऑफ देम. आर्टिकल 15 इज अवेलेबल टू ए सिटीजन, बी नॉन सिटीजन, सी बोथ, डी नन ऑफ देम. आर्टिकल 17, आर्टिकल 18, आर्टिकल 19, आर्टिकल 20, 21. किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल इज अवेलेबल टू सिटीजन ओनली, आणि खाली आर्टिकल 14, 15, 16, 19, 20, 21. बरोबर, इट इज अ रेस अगेन्स्ट टाइम, इट इज रेस अगेन्स्ट टाइम. तुम्ही लक्षात घ्या, 100 प्रश्न, 120 मिनिटे, 2 तास, 2 तासात तुम्हाला प्रिलिम्सला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे डीजेच्या परीक्षेत. हार्डली 70 ते 80 सेकंद एका प्रश्नाला मिळतात. त्याच्यात प्रश्न वाचायचा, उत्तर त्याच्यातलं शोधायचंय, आणि पेनाने ते उत्तर हायलाइट करायचं, मार्क करायचंय. आणि दिस इज विदिन 70 to 80 सेकंड्स. एखाद्या प्रश्नाला 5-5 मिनिटं गेले, संपलं, पुढचे प्रश्न राहिले, आणि पेपर कव्हर नाही झालं तर काय उपयोग त्याचा. आणि मग हे होण्याकरता तुम्हाला हे जे बेर ऍक्ट हायलाइट करतायत ते रिव्हिजनला कामी जातं. इसेन्शियल एलिमेंटवर प्रश्न जास्त येतात. तुम्हाला तोंडपाठच पाहिजे. 14 कुणाला आहे, नॉन सिटीजन. आर्टिकल 14 स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ एनी पर्सन. आर्टिकल 15 सिटीजन स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट विथ सिटीजन. आर्टिकल 16 स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट विथ सिटीजन.
19 सिटीजन, 20 एनी पर्सन, 21 एनी पर्सन. हे तर तोंडपाठ लागेल तुमच्या. आणि हे तोंडपाठ तेव्हाच होईल जेव्हा बेरेक्ट मध्ये हायलाइट होईल किंवा लक्षात येईल. तेव्हा बेरेक्ट मध्ये ना इसेन्शियल्स हायलाइट करा. पॉसिबल आहे की तुम्ही पहिल्यांदा वाचायला घेतलं ना सगळं होणार नाही. 3दा रीडिंग लागेल. पहिल्यांदा तुम्ही कोणता एक मार्कर घ्या आणि त्यातनं बेरेक्ट वाचायला सुरुवात करा. तुम्हाला जे इसेन्शियल वाटतंय हे इसेन्शियल हायलाइट करा. सगळं झाल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन पेपर स्टार्टिंगलाच वाचा अगोदर 2दा, पण नंतर सोडवण्याचा प्रयत्न. आणि मग तुमच्या लक्षात येईल काहीतरी चुकतंय. हे बेरेक्ट मध्ये वाचलंय पण आठवत नाहीये, मार्क नाही झालं. मग सेकंड पेन घ्या दुसरा रेड कलरचा आणि परत बेरेक्ट वाचत असताना जो इसेन्शियल एलिमेंट खरंच महत्वाचा आहे तो परत रेड पेनने हायलाइट करा. जो अगोदर चुकून हायलाइट झालाय तो डबल हायलाइट करू आणि अगोदरच्या रीडिंग मध्ये जो वाक्य राहिलंय ते परत डबल हायलाइट करा. हायलाइटरने करा आणि रेड पेनने करा. नंतर आता ही रेड पेनची मार्किंग आहे तुमची फायनल आहे. हे शब्द वाचत चाला. याचं कारण हे तुम्हाला पेपरच्या 2 दिवस अगोदर 40 विषयाची रिव्हिजन करायची डिस्ट्रिक्ट जजला आणि ती झालीच पाहिजे, नाही तर पेपरमध्ये आठवत नाही. परीक्षा आहे ना टेक्निक्स आहे, तुम्ही एवढंच लक्षात ठेवा. एक्झाम क्लिअर करणं ही टेक्निक आहे. अभ्यास एका साईडला आणि ती अभ्यासाला टेक्निकची सांगड घालून टेक्निक पुढे ढकलणं हा एक वेगळा. ती टेक्निक्स तुम्हाला ग्रॅप करता आली पाहिजे. तुम्ही आत्ता ना 40 विषय तोंडपाठ केले आणि शेवटच्या आठवड्यात तुमची रिव्हिजन नाही झाली, नाही होणार आहे. आठवतच नाही पेपरमध्ये, आठवतच नाही. एवढं काय पॉवरफुल मेमरी नसते आपली. पण ते रिव्हिजन होण्याकरता हे हायलाइट केलेलं खूप जास्त कामी येतं. हायलाइटचा काय हेतू असतो की उद्या 2 महिन्यांनी मी हे पेज काढलं ना तर ह्या पेजवर जे हायलाइट केलेले 6-7 शब्द आहेत हे 6-7 शब्द वाचून मला लक्षात येईल या सगळ्या पेजवर काय. तेवढेच क्वालिटी हायलाइट करा, इसेन्शियल्स म्हणून. काही जणांची वाचायची पद्धत चुकीची आहे. हायलाइटर घेतात, त्या पेजच्या स्टार्टिंगला पहिल्या पानावर ठेवतात आणि शेवटपर्यंत सगळं पान रंगवतात. तो हायलाइट केलं कशाला? ते व्हाईट चांगलं दिसत होतं ना. मग त्या हायलाइटिंगचा ऑब्जेक्ट फ्रस्ट्रेट करून टाकतात. हे नाही होत, हे नाही होत. त्यामुळे बेरेक्ट व्यवस्थित वाचा, रायटिंगची प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवा. डिस्ट्रिक्ट जजला जर तुम्हाला 40 विषय पाहिजे असतील तर एकदम सोपं कॅल्क्युलेशन आहे. JMFCचे 12, फॅमिली लॉचे 18, सेशन्स ट्रायबल 10, संपलं कॅल्क्युलेशन. बरोबर झाले 40 विषय. याच्यात तुम्ही कशी प्रिलिम्स क्लिअर करू शकता हे 40 विषय व्यवस्थित करा. इगोवर घ्यायचं नाही, इगोवर नाही घ्यायचं की मी डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला जाताना 100% मला 100 प्रश्न येतील. काही गरज नाही. पास झालो पाहिजे. पास व्हायला मेरिट किती येते? 70च्या आसपास. 70 गुणिले 2 140 44. म्हणजे आपल्याला मिनिमम किती प्रश्न आले पाहिजे? 80 ते 90. जसं तुम्हाला इगो असतो, कधी कधी पेपर सेटरला पण इगो असतो ना, असे प्रश्न विचारणार महाराष्ट्रात कुणाला नाही आले पाहिजे. दरवर्षी डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला 2-4 प्रश्न असे असतात की प्रश्न वाचल्यावर शोधावं लागतं. हा पण कायदा अस्तित्वात आहे. लॉ वाचते. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सगळा कायदा कुणालाच येत नसतो. कुणालाच नाही, डायरेक्ट नाही. एखादं जर म्हणलं ना मला सगळा लॉ येतो, खोटं बोलतोय. मला जर कोण म्हणलं ना मला सगळा लॉ येतो, मी म्हणतो देशात कायदे किती आहेत तू नावच सांगून दाखव. देशात सोड, चल राज्यात कायदे किती आहेत फक्त एखाद्या नावच सांगून दाखव. नाव सोडा, आकडा सांगून दाखवा एखाद्याने की महाराष्ट्रात कायदे किती आहेत. ज्यांनी बनवले त्यांनाच माहिती नाही कुठं कुठं काय काय. कारण देश कायद्यावर चालतो, प्रत्येक गोष्टीला कायदा आहे ना, रूल ऑफ लॉ आहे. हा, एखाद्याला 10 विषय, एखाद्याला 50 विषय, एखाद्याला 100 विषय, एखादे चीफ जस्टिस 400 विषयात मास्टर असू शकतात, 500. याचा अर्थ सगळं येत नाही.
आपण तर खूप लहान आहेत ना. आपलं सुरुवात आहे करिअरचे 7-8 वर्ष आपली प्रॅक्टिस आहे. आणि मग आपल्याला सगळंच यायला पाहिजे हा अट्टहास नको. मला डिस्ट्रिक्ट जज होण्याकरता जेवढं गरजेचं आहे तेवढं यायला पाहिजे. मला ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर होण्याकरता जेवढं गरजेचं आहे तेवढं यायला पाहिजे. काही गोष्टी लेट गो सोडून द्यायला शिका. म्हणजे असं नाही होत. मागच्या वर्षी कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टला एक प्रश्न आला डिस्ट्रिक्ट जज, अजिबातच लॉजिक नाही लावायचो. मागच्या वर्षी कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टला प्रश्न आला, आपण ह्यावेळेस केला पाहिजे. नाही, ते कन्झ्युमर प्रोटेक्शनचं ज्युरिडिक्शन येत नाही आपल्याकडे. सोडून द्या, ऍक्टच सोडून द्या, ऍक्टच सोडून द्या. काय होईल जास्तीत जास्त आले तर या वर्षी 5 प्रश्न येतात. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कुणाला येत नाहीत ते. कोण येत नाही, कुणाला येत नाही ते. असे प्रश्न असतात, कुणाच लक्षात राहते नाही राहत. क्वालिटी स्टडी करा, स्मार्ट वर्क करा, हार्डवर्क करा, पण स्मार्ट वर्क करा, यश 100%. आणि पुन्हा एकदा सांगेन की ह्या दोन्ही परीक्षा खूप मोठ्या आहेत आणि ह्या पोस्ट खूप मोठ्या आहेत. डिस्ट्रिक्ट जजची पोस्ट तर इतकी मोठी आहे की जर तुम्ही वयाच्या 35 ते 45 मध्ये डिस्ट्रिक्ट जज झालात तर हायकोर्ट जज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्या अँगलने कष्ट करा, त्याला कष्टही तितके लागतील. ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर ही सुद्धा पोस्ट खूप मोठी आहे. ही महाराष्ट्रात पहिल्यांदा परीक्षा होते, पहिल्यांदा त्याचा सिलेबस फ्रेम होणार आहे. पण या पोस्टला पण फ्युचर करिअर प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले आहेत. परत मी आय रिपीट अँड आय इन्सिस्ट की फ्युचर करिअर प्रॉस्पेक्ट्स त्या पोस्टला पण चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही त्या पोस्टची पण एकदम सिन्सिअरली चांगल्या प्रकारे तयारी करा आणि नक्कीच प्रामाणिक प्रयत्नांना यश 100% मिळतं. मी माझ्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये सांगतो, प्रामाणिक प्रयत्न केले 100% यश मिळतं. सक्सेस मे बी डिलेड, इट कॅनॉट बी डिनाइड. एखाद्याला सक्सेस डिले होऊ शकतं, डिनाइड होऊ शकत नाही. तुमच्यातलं एखाद्याचं JMFCचं राहिलं असेल, मे बी तुमच्या नशिबात डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज असेल. महाराष्ट्राचा इतिहास आहे, जे पोरग JMFCला फेल होतं ते डायरेक्ट DJ होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवा. मी तर नावाने सांगू शकतो की हे DJ JMFC फेल येतं. ओके, त्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं असेल. तर उदास होण्याची काही, नाराज होण्याची काही कारण नाही. यश तुम्हाला नक्की मिळेल. या बॅकग्राऊंडवर पुन्हा एकदा आज मला इथे या सभागृहात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले पुणे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व नवीन टीमला पर्टिक्युलरली तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला असंच वर्षभर वेगवेगळे कार्य तुम्ही करत राहा. तुमच्याकडनं आम्हाला खूप शिकायला मिळेल. आम्हा सगळ्यांना चांगले काम तुम्ही करत राहा. आमच्यासारख्या बारीक माणसाची काही गरज पडली आम्ही 24 तास तुमच्या करता आहोत. म्हणजे तुम्ही केव्हाही बोलवा. माझी इच्छा आहे की इथं बसलेले जास्तीत जास्त डिस्ट्रिक्ट जज व्हावे. जेवढे जास्तीत जास्त डिस्ट्रिक्ट जज होतील, जास्तीत जास्त ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर होतील, ते आपल्याकरता सगळ्याकरता आनंदाची आणि अभिमानाची बाब असते. आपला मित्र, आपला कलिग, कुणीतरी आपला बारचा मेंबर्स डिस्ट्रिक्ट जज झाला, ऍडिशनल PP झाला, ही खूप अभिमानाची गोष्ट असते. त्यामुळे काही मदत लागली तरी आम्ही 24 तास आपल्याकरता आहोत. आपण असं मार्गदर्शन सगळ्याला करत राहा. आणि पुन्हा एकदा आपण मला बोलवलं, तिथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार. तुम्ही सर्वांनी 1-1.5 तास ऐकलं त्याबद्दल तुमचे आभार. सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा सांगतो, सांगत असताना काही जेवढं काही बरोबर आलं ते बरोबर जे सांगितलं ते माझे गुरु आदरणीय B आव्हाड सर, S आव्हाड सर त्यांच्याकडनं आलं होतं. काही चूक झाली असेल ते वैयक्तिक माझी असेल, तुम्ही सांभाळून घ्याल अशी अपेक्षा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद गणेश सर. पुणे बार असोसिएशन आयोजित आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय गुरुवर्य ॲडव्होकेट गणेशजी शिरसाट सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलं. आणि या प्रॅक्टिस आणि सर्व प्रॅक्टिसची तयारी करत असताना नम्रपणे कशा प्रकारे वागलं पाहिजे हे अतिशय चांगल्या प्रकारे सरांनी सांगितलं. सरांचं अतिशय मनापासून धन्यवाद. आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहत, आपल्याही सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि म्हणजे येत्या 13 तारखेला सदानंद मोरे सर यांचं या ठिकाणी व्याख्यान होणार आहे. आदरणीय फुले आणि आंबेडकर या दोनही महान आत्म्यांच्या जयंतीनिमित्त हे व्याख्यान आहे. 2 वाजता या ठिकाणी व्याख्यान आहे. तर आपण सर्वजणांनी बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना पुणे बार असोसिएशन तर्फे नम्र विनंती आहे. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.